येणारच आहे. म्हणजे हा जर घटक तुम्हाला ऑटोमॅटिकली शिकला जाणारच आहे. एकदा तर तुम्हाला कळला, रोज हे तुमचे जे काय असेल ते रेकॉर्ड तुम्हाला मिळतील. एकदा काय मिस झाला किंवा तुम्हाला परत बघावं वाटलं तर वारंवार ते बघा आणि तुमच्यामध्ये ते गुण वाढवत चला. मग ऑटोमॅटिक मला सांगा, एकदा का तुम्हाला मराठीमधले गुणदोष कळले तर 15 वरून 20 आणि 20 वरून 25 वर जाचाल की नाही जाचाल? येस ऑर नो? ओनली से येस ऑर नो? येस सर. हा, बघा बघू थोडं थोडं वाढालं. मग एकटीच बोलत होते तर 3 जण झाले. आता बघा, असं जर तुमचं हे जर कॉन्फिडन्स वाढत गेला, तुमचं तुमच्यावर विश्वास होणं गरजेचं आहे. आता इथं बाकीच्यांचा आवाज काय येत नाहीये तर त्यांना विश्वासच नाही आहे की मी पास होऊ शकते. बरोबर आहे का नाही माझं? बाकीच्या विद्यार्थ्यांबद्दल बरोबर आहे का नाही? तुम्हाला विश्वासच नाही का नाही मी पास होऊ शकते, हे विश्वासच नाहीये. ते सर नो? कुणीतरी बाजारात सांगितलं हे यायला जा बाबा, यानं पास करून देते जा, असं म्हटल्यानंतर तुम्ही गोळा झाले. पण तुम्हाला अजूनही गॅरंटी नाही की मी पास होऊ शकते. अरे बाबा तू काही करू शकते. हा, मोठा दगड तेव्हा फुटतो छोटे छोटे घाव घातल्यानंतर नाही. एकदम कोणताही दगड फुटत नाही. सेम टू सेम तुमचं पण आहे. तुम्ही एकदा का अभ्यास करायला लागले, एकदा का तुम्हाला त्याची डिसिप्लिन लागली, ऑटोमॅटिकली तुम्ही तो रनअप करू शकता. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे वेल डिसिप्लिन, प्लॅन आणि परफेक्टपणा म्हणजे यसच पाहिजे तुमच्याकडे अभ्यासाचं स्टडी प्लॅनिंग. आणि हे करत असताना याच्यामध्ये परत काही गोष्टी येतात. ह्या कालावधीमध्ये जवळजवळ हा कालावधी 30 ते 40 दिवसाचा, या कालावधीमध्ये काही गोष्टी कटाक्षाने टाळावयाच्या आहेत. आता काय चालू केलं बाबा चालू? आता पहिली गोष्ट, तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी मान्य कराव्या लागतील आणि त्या पाळाव्याच लागतील. पहिली गोष्ट आहे कोणत्याही कार्यक्रमात जायचं नाही. चालू केलं बघा. काय आहे? कुठलंही कार्यक्रम अटेंड करायचं नाही 20 दिवसासाठी. येस ऑर नो? बरोबर आहे का चुकीचं आहे? काय म्हणणं आहे? बोला तुमच्याकडून रिस्पॉन्स. बरोबर जमेल आहे का सर. तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमात न जाणं जमेल का? हो सर. जमेल का? येस सर. जमेल का? जमेल का? किती 2-3चा आवाज आहे? जमेल का? जमेल सर. येस सर. येस. कशासाठी असं म्हणत असतील बरं? कार्यक्रमाला जायचं नाही असं कशासाठी म्हणत असतील बरं? वेस्टेज ऑफ टाइम, कारण तिथे वेळ जातो. हा, वेस्टेज ऑफ टाइम, तिथं वेळ जातो. प्लस आपल्याला खूप सवय लागलेली असते. एका कार्यक्रमात गेले की लगेच माघारी येत नाही. जवळजवळ तास 2 तास जातो. ते सेल्फी काढणं, ते परत स्टेटसला ठेवणं, कुणाला तरी हे करत बसणं. आता सद्यस्थितीला आपला फोन आणि फ्लोन बॉक्स मध्ये जे बिनकामाचे माणसं आहेत त्यांना ब्लॉक करून ठेवा किंवा त्यांच्यासाठी एक टायमिंग द्या. तू ह्याच वेळेमध्ये फोन कर, परत फोन करू नको. आपला फोनचा टायमिंग, आपलं फोन पाहणं, फालतूच्या रील पाहणं, फालतूचा फेसबुक, युट्यूब पाहणं थोडं कमी करा. तुमच्याकडे 2च गोष्टी असल्या पाहिजे. एक हे झूमचं ऍप्लिकेशन आणि तुम्ही ज्या ह्याच्यातून शिकणार आहात त्याचं ते ऍप्लिकेशन. या 2च गोष्टी तुम्हाला रन करायच्या आहेत. या 2 गोष्टी रन करण्यासाठी तुम्ही जर वेळ दिला तर तुमचं यश नक्कीच असणार आहे. पहिली गोष्ट, तुम्ही कुठल्याही कार्यक्रमामध्ये वाढदिवस असू दे, लग्न असू दे, मुंज असू दे, कुणाची अॅनिव्हर्सरी असू दे, बर्थडे असू दे, नाहीतर डेट असू दे, काही असू दे, इथं जाणे नाही. जाणारे जातील. तुम्हाला काय करायचं? तुमच्या घरचे बाकीचे आहेत ना ते बघायला जातील. बरोबर? येस ऑर नो? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? येस सर. येस. तिसरी गोष्ट, जास्त हेवी जेवण करायचं नाही. ह्या कालावधीमध्ये जास्त हेवी जेवण नाही आणि नॉनव्हेज तर अजिबात नाही. नॉनव्हेज को पूर्णपणे ब्रेक द्यायचा आहे. आता ते तसं का? तर तुम्हाला त्याच्या पण गोष्टी माहित आहेत. ब्रेन आपल्याला तल्लक ठेवायचं आहे, स्मरणशक्ती वाढवायचं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना पहिली गोष्ट, थोडं आपल्याला व्यायामाकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. आणि फक्त सकाळचे 5 मिनिटं तुम्ही जर ध्यान धारणेला प्राणायामाला दिले तरी सुद्धा तुमच्या गोष्टी होऊन जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे अनुलोम विलोम. हा जर तुम्ही करत गेला फक्त 5 मिनिटं तर तुमची बुद्धी तल्लक राहण्यासाठी त्या ठिकाणी मदत होऊ शकते. त्याच्यानंतर 2 गोष्टी मी शिकवणार आहे पुढच्या काही कालावधीमध्ये. ती गोष्ट आहे म्हणजे व्हिज्युअलायझेशन. पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. ती व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, त्याची पॉवर कशी आहे आणि तो कंपाऊंडिंग कसा देतो, तो आपल्याला यशापर्यंत कसा घेऊन जातो, परफेक्ट हा कशा गोष्टी घडून येतात. आता ह्याच्यामध्ये काही इतर क्लास जॉईन केलेले विद्यार्थिनी आहेत त्यांना पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन माहित आहे. जो हा अदर कोर्स आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधून येणारा, तो 3 दिवसाचा कोर्स आहे. त्याची फी फक्त 15,000 आहे. एवढा मोठा कोर्स तुम्हाला ह्याच्यातून जर मिळणार असेल तर तुमच्याकडे भाग्यवान कोण आहे? ते सर नो? कोण आहे दुसरं भाग्यवान? 15,000चा कोर्स तुम्हाला ह्याच्यातून मिळून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तुमचं ब्रेन सेटअप, तुमचं जे मेमरी पॉवर वाढवणारा जर कोर्स तुम्हाला ह्याच्यातून मिळत असेल तर त्याच्या एवढे भाग्यवान कोण आहात? तर त्याच्यासाठी नेमका अभ्यास कसा करायचा,
अभ्यासाची वेगळी दिशा कशी द्यायची, अभ्यास नेमका कसा करून राहायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला दर वीकली टेस्ट आज जे शिकवलंय त्या टॉपिक वरती तुम्हाला परत त्या गोष्टी शिकायला बघायला मिळतील. या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत असताना सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं ह्या सगळ्या गोष्टीवर असणारा ताबा, कंट्रोल आणि त्याच्यावर दिलेलं वेळ स्पॅन. आता तुम्ही मी घरगुती काम करते, गृहिणी आहे, नोकरदार आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही तुमचा एक सेफ टाइम टेबल तयार करा. 5-6 तास अभ्यासाला वेळ काढा आणि तास वेळ देत चला. या प्रत्येक घटकासाठी होऊन जाईल. आता आपण ह्या जो पेपर 1चा ह्या कालावधी बघतोय, त्याचा वेळ बघतोय. आता आपण हे सगळं पाठ झाले, आपल्याला तोंडपाठ झालेला आहे. आपल्याला सिलेबस, आपलं स्ट्रक्चर हे सगळं पाठ असलं पाहिजे. 150 मार्काचा पेपर, 150 मिनिट तुमच्याकडे वेळ आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. हे सगळं माहित पाहिजे. कसल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्याला OMR सीट आहे जो तुम्हाला गोल गोल करायचा आहे आणि गोल गोल करण्याची सवय तुम्हाला आजपासूनच लावून घ्यायची आहे. उद्या तुम्हाला तुमच्या ह्याच्या ग्रुपमध्ये ते OMR सीटचा एक फॉर्मॅट दिला जाईल आणि काही प्रश्नपत्रिका दिल्या जातील. ते तुम्हाला सोडून तुमच्या इथंच बघून तुम्हाला गोल गोल करावायच्या आहेत. ही सवय लागणं आणि लावून घेणं सुद्धा खूप महत्वाची आहे. कारण शेवटी काय होतं, आपण अभ्यास भरपूर करतो पण त्याचं सादरीकरण त्या OMR शीटवर अवलंबून आहे. तुम्ही किती कालावधीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही गोल करताय, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एक तुम्हाला परफेक्टपणा देऊन जाणारी गोष्ट आहे. येते लक्षात? आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे तो एक डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, जास्त युट्यूब वापरायचा नाही. जास्त युट्यूबवरचे व्हिडिओ पाहायचे नाहीत. काय म्हणणं आहे तुमचं? याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? बरोबर आहे. बरोबर आहे का? प्रत्येकाचं मेथड वेगळी असते, म्हणजे एक कन्फ्युजन व्हिडिओ होतं. बघितला ना लगे दुसरा बघावा वाटतो. कन्फ्युजन होतं. हा, कन्फ्युजन होतं. परत एक व्हिडिओ बघितला की दुसरा व्हिडिओ होतो, परत तुम्ही दुसरा आता बघावा video वाटतो. बघत त्याला लिंक येतात. भाजी कैसे बनाय, पनीर टिक्का कैसे बनाय, हे कसे गेले तिकडे पनीर टिक्क्यात. अभ्यास कुठं मॅथचं चालू होतं, गेले पनीर टिक्क्यात. ते झालं. प्लस इथलं शिकवण्याची मेथड, तुमची शिकवण्याची मेथड वेगळी असते. इथलं पॉवर पॉईंट वेगळा असतो. त्यांनी कुठलं तर उत्तर दिलेलं असतं. परत तुमच्यामध्ये घोळ निर्माण होतो आणि परत इथं येऊन तुम्ही इथं धिंगाणा घालता. सर त्यानं तसं सांगितलंय, तुम्ही तर असं सांगताय, मला असं जो आलंय मला तसंच व्हायलंय. त्यामुळं कटाक्ष काय आहे की ह्या सगळ्या पिरियड कालावधीमध्ये कसल्याही प्रकारचं युट्यूब नाही. दुसरी गोष्ट, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायचं. निगेटिव्ह तुझ्यानं काय होणार आहे का, तू कमी कालावधीमध्ये 3 दिवसामध्ये इडी बिडी आहे का, कसलं अवघड पेपर, 30 दिवसामध्ये कोण आहे बाबा तुला पास करून देणार. अशी निगेटिव्ह मेंटॅलिटी करणारी जी माणसं आहेत ना, पहिलं त्याला हद्दपार करायचं. हद्दपार, तडीपार काढून टाकायची. अशी जवळ ठेवायची ना, उभं सुद्धा करायचं नाही. आणि परत ज्या लोकांनी आजपर्यंत तुम्हाला हे दाखवलंय तुझ्यानं होत नाही, होणार नाही, तुझ्यानं होईच नाही, होणारच नाही, तू कशाला उगाच धडपड करलाय, कुठं शिक्षकाच्या नोकरी आहे त्याला का, काय करून बसलाय, किती वय झालंय, आता नोकरीला लागायचं सोडून तू नोकरी सोडून दुसरंच काहीतरी करत बसलाय, अशी सांगणारी बी आपल्याला शेजारी काही कमी नाहीत. येस ऑर नो? बरोबर आहे का चुकीचं आहे? आपलीच माणसं आहे, तू आपलीच माणसं आहे जी Yes, आपल्याला sir. खाली Yes, खेचण्याचा sir. प्रयत्न करतात. तेरे से नहीं होगा, तुझसे नहीं होगा, घर सोडून, चूल सोडून, मूल सोडून काय लागले ते मोबाईल घेऊन, होगा ह्याला एक सांग, माझ्या लेकाला एक काम नाही, तुला हे घेऊन दिलंय, की हे सांगणारे पण पार्ट असतात. तर ह्या लोकांना प्रूफ करून तुम्हाला दाखवायचं आहे. कशानं प्रूफ करायचं आहे? तुम्हाला यश मिळवून, यश संपादन करून. ते 90 मार्काने. तुम्ही एकदा का TET पास झाले ना, मग ह्यांना खरं वाटणार आहे की तुम्ही तर काहीतरी केलेलं आहे. अशा वेळेस अशा लोकांचं तोंड बंद तुमच्या सक्सेसनं झालं पाहिजे. कशानं झालं पाहिजे? सक्सेसनं झालं पाहिजे. आणि अशी लोक ओरडत राहणारच आहेत. त्यांना इग्नोर करायचं आहे. हत्ती चले बाजार, कुत्ते भुके हजार. आणि प्रत्येक कुत्र्याकडे जर हत्तीनं लक्ष दिलं तर ते बाजारात कसं जाणार आहे? तर त्याच्यासाठी आपल्या आसपासच्या लोकांना इग्नोर इट, काही लक्ष द्यायचं नाही. आणि एक म्हणजे एक फोकस करा. सद्यस्थितीला TET म्हणजे TET कडेच लक्ष द्या. CTET आणि TETचा अभ्यास पूर्ण वेगळा आहे. पूर्ण टोटली वेगळा, एकच नाहीये, वेगळा आहे. त्याच्यामुळे कोणी युट्यूब म्हणा, कोण मित्र म्हणा, कोण लय तज्ञ काही येऊन सांगत असेल दोन्हीचा एकदमच अभ्यास होतोय, तू तीच कर, तू ही करू नको, ती लय सोपं आहे. आता तुम्ही ठरवलं ना TET करायचं आहे, तर बाकीचे कोणी कुठलाही ऑप्शन देऊ दे, त्याच्याकडे फोकस करायचा नाही. तुमचं एकच टार्गेट काय असणार आहे? तुमचं टार्गेट काय आहे? तुमचं टार्गेट TET सर. TET एक्झाम क्वालिफाय सर.
टीईटी एक्झाम एक्झाम क्वालिफाईड करणं. हा, आणि हे जर करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय महत्वाचं आहे की ह्याच्यावर फोकस करणं. येस और नो? आणि हे काय एकदा तुम्ही फोकस केलात तरच तुम्हाला यश त्याच्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि हे केल्याशिवाय तुम्हाला तुमच्याकडे यश येणार नाही. फोकस म्हणजे फोकस, इतका फोकस करायचा आहे की त्या गोष्टी तुम्हाला सक्सेस पर्यंत घेऊनच जातील, आणि सक्सेस करणारच पाहिजे. येतोय माझा आवाज? हो सर, आता येतोय. हो सर, येतो सर. हा. येस तर सर. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, डिपेंड करतात तुमच्या शेजारी कोण आहे, तुम्ही कोणाच्या संगतीत राहतायत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात. आणि लक्षात घ्या, दोन्ही मेथड वेगळ्या, दोन्ही पेपर वेगळे आहेत, त्याच्यामुळे त्याचा आणि त्या सिलेबसचा काही संबंध येत नाही. आणि आपण जो टार्गेट पक्का केलेला आहे, ह्या टार्गेटवर किंवा ह्या टार्गेटसाठी अचिव्हमेंट करण्यासाठी काय करावं लागतं, एक तुम्हाला गोष्ट सांगतो आणि पुढे सरकतो. गोष्ट अशी आहे की एक गाव होतं, आणि गावाच्या बाहेर मध्ये असं वनराई होती, ज्याला आपण अरण्य वगैरे म्हणतो, बरोबर, जंगल भाग. हा, आणि ते जंगल म्हणलं की साहजिकच पशु पक्षी त्याच्यात राहणार, बरोबर. आणि साहजिकच पशु पक्षी राहणार म्हणजे त्याला प्यायला पाणवठा लागेल. तर त्या भागामध्ये, त्या जंगलामध्ये एक खूप मोठं तलाव होतं, खूप मोठं तलाव होतं. आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये चांगला पाऊस न झाल्या कारणामुळं त्या भागामध्ये थोडं दुष्काळाचं वातावरण तयार झालेलं, आणि उन्हाळ्याचे दिवस होते. आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या तलावातलं पाणी असं पूर्णपणे आटत चाललं होतं, म्हणजे कमी होत चाललं होतं. आणि आटत चालल्यामुळे असं इतकं भयान परिस्थिती झालेली, 2-3 वर्ष झालं पाऊस नाही, उन्हाळा कळपेचा लागलेला आहे, होतं ते पाणी मायनस मधलं सुद्धा संपलेलं आहे. आणि आता फक्त कुठंतरी डबक्या डुबक्यामध्ये पाणी राहिलेलं आहे. आणि छोट्या डबक्या डुबक्यामध्ये राहणारे जे काही जलचर प्राणी असतात, मग छोटे छोटे, मग काही तडफडून मोडू लागले, काय खायला लागले, हे सगळं दृश्य, असं भयानक दृश्य पाहत असताना या काही डबक्यामध्ये काही बेडकं राहतात. बेडूक माहित आहे ना? बेडूक माहित आहे का नाही? आणि ती बेडकं राहत असताना हो त्या सर. डबक्यामध्ये भर उन्हामध्ये दुपारच्या वेळेस त्या डबक्यातून काही बेडकं बाहेर आली, आणि त्या डबक्याच्या शेजारी असणारी दगडं दुगडं त्याच्यावर बसली मस्तपैकी. आणि बसत असताना त्याच्यामध्ये काही म्हातारी, काही कोतारी, काही सिटीजन, अशी बेडकं, काही बेडकांची पिल्लं, अशी मस्तपैकी अशी ओळीनं बसलेली. आणि हे सगळं असताना बारकी जी लहान बेडकं होती ही गोंधळ घालत होती, दुपारचा वेळ. आणि गोंधळ घालत असताना कोणाला मारामारी कर, वरडावरडी कर, शिव्या दे, असं काही त्यांचा धिंगाणा चालू. आणि अशामध्ये त्यामध्ये सिटीजन असणाऱ्या एक म्हाताऱ्या बेडकांना एक युक्ती सुचली. त्याने ह्यांना वाटलं की ह्याला कसं गबसवायचं, तर त्याने एक युक्ती काढली आणि त्याने सांगितलं सगळ्यांना की ह्या तलावामध्ये तुम्हाला खांब दिसतोय का? ह्या तलावामध्ये तुम्हाला खांब दिसतोय का? सगळ्यांनी म्हटलं हो दिसतोय. ह्या खांबावर कोण चढेल तो ह्या तलावाचा राजा असेल. असे शब्द बाहेर पडेल पडेल तोपर्यंत सगळे त्या खांबाजवळ जायला निघाले. खांबाजवळ जाताना एकमेकाला ओरडायला लागले, कोण पाडायला लागलं, कोण कोणाचं पाय ओढायला लागलं, कोण कोणाला ढकलायला लागलं, कोण कोणाला चिखल फेकून मारू लागलं. असं करत 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 हे सगळे 2-4 मिनिटांमध्ये त्या खांबाजवळ पोहोचले. खांबाजवळ जसे पोहोचले तसे त्यांच्याच स्पर्धा कशाला लागली, जो वर चढतो त्याला वडावडायची. एक हा वर गेला की त्याला वडायचं, तो वर गेला की वडायचं, हे वर गेले की वडायचं, शिवाय द्यायचं, तुझ्यानं होतंय का, हे करतंय का, ते करतंय का. जवळजवळ 15-20 मिनिट करत करत अर्धा तास झाला, कोणीही अर्ध्या खांबाच्या वर जाऊ शकलं नाही. का? तर ती बाकीची जी होती ना, ती वर गेला की त्याला वडायचं, ते वर गेलं की त्याला वडायचं, वडावडी करण्यामध्ये त्या अर्ध्या खांबाच्या वर कोणीही जाऊ शकलं नाही. मग काय झालं, हे सगळी जी गोष्ट आहे, एक छोटं बेडूक त्याच्या आई शेजारी बसलेलं ते पाहत होतं. आणि ते पाहत असताना त्यानं काय केलं, त्याच्या मनात काय आलं की त्यानं टणकन उडी मारली आणि तो त्या गर्दीकडे गेला खांबावर चढण्यासाठी. आता त्यातलं कोणीतरी पाहिलं, अरे बाबा आम्ही आतापर्यंत काय करत होतो, तू आलाय शाना म्हणून त्याला असं एकानं धरलं आणि त्याला काय केलं, फेकून दिला. फेकून दिलं, ते पडलं तसंच उचलत करत आला आणि परत चढायला लागला. परत त्याला कोणतरी फेकलं, परत चढत चढत तो अर्ध्या खांबापर्यंत गेला, आणि अर्ध्या खांबापर्यंत गेला परत कुणीतरी फेकून दिलं, परत तो चढायला लागला. आणि आता ह्या वेळेस मात्र त्या नवीन ताकदीनं तो अर्ध्या खांबाच्या वर गेला आणि ते कोणाच्या हाती नाही लागला. मग मात्र बाकीचे लोक ओरडायला लागले, तू काय शहाणा आहे का, तुझा बाप असा आहे, तू कशाला चाललाय, तुला काय कळतं का, हे ते करत त्याला ओरडायला लागले. आणि बाकीचे त्यातले काही नवयुवक तरुण ते त्याला ओढून खाली आणण्यासाठी एक रेस्क्यू करू लागले आणि त्याला ओढण्याचा प्रयत्न करू लागले. एवढं सगळं करत असताना त्या बेडकाने इतर लक्ष दिलं नाही आणि त्यानं टार्गेट आपलं अचीव्ह केलं, तो खांबाच्या टोकावर गेला.
जसं टोकावर गेला आणि तिथून खाली आला, हे जे लोक ओरडत होते, हे लोक जे शिव्या देत होते, हे लोक जे मारत होते, हे लोक ज्याला हिनवत होते, तुझ्यानं काय होणार आहे का, तुझा बाप तसा, तू असा, हे जे करत होते, हे लोकच त्याला खांद्यावर घेऊन नाचू लागले. मला माहित होतं तू करणार आहे, तुझ्यानं होणार आहे, तू लय भारी आहे, तुझा बाप बी लय भारी, तू बी लय भारी. आणि मग आपली ती परंपरा असते ना, एकानं माईक खुसडलं आणि म्हणलं सांग तुझे ह्या यशाचं रहस्य काय. हे सगळं बघत लांब बसून जी आई बघत होती ती हळूच जवळ आली आणि त्यानं सांगितलं की माझा मुलगा कानानं बहिर आहे, त्याला काहीच ऐकू येत नाही. मोरल ऑफ द स्टोरी, एखादं टार्गेट अचीव्ह करत असताना, एखादं ध्येय निवडत असताना लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष न देता, किंबहुना बहिरही झालं तरी किंवा डोळ्याने आंधळ झाले तरी चालेल, पण आपलं ध्येय अचीव्ह करण्यासाठी कसल्याही पद्धतीनं डायव्हर्ट व्हायचं नाही. आपलं ध्येय, आपलं टार्गेट मिळवायचं आहे. आधीमध्ये कोण ना काही काय टाकेल, पेपरमध्ये काहीतरी येईल, केसरकर साहेब काहीतरी म्हणतील, हे कोण तर काहीतरी सांगेल, त्याच्यामुळं डायव्हर्ट होऊन आपला अभ्यास बंद करायचा नाही किंवा आपल्या अभ्यासावर काही परिणाम होऊ द्यायचा नाही. तू काय टीट येऊन काय करणार आहे, भरतीच बंद झाली, हेच झालं, तेच झालं, आपले घरचे कोणतर काहीतरी म्हणणार, एखादा मित्र येणार, त्यानं काहीतरी सांगणार, मध्येच काहीतरी होणार. असं जर असेल तर ह्या लोकांपासून पहिल्या पद्धतीने दूर राहणे हाच एक उत्तम मार्ग आहे. त्याच्यासाठी आपल्याला अंध, मैर, मुकही व्हावं लागलं तरी चालेल. मात्र टार्गेट, आपलं जे ध्येय आहे ते ध्येयापर्यंत जाणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपलं ध्येय आणि आपलं टार्गेट काय आहे, काय आहे, काय आहे? टीईटी पास होणे. टीईटी पास हाँ. होणे सर. हाँ, मग हम होंगे कामयाब, होंगे की नहीं होंगे? येस सर. काय वाटतं Yes, तुम्हाला? sir. 30-40 दिवसामध्ये Yes, sir. अभ्यास परफेक्ट येस. करना आपण Yes. कामयाब हो सकते. क्या कोई शंका है, कोई शक sir. है? या जर लाईनने जर आपण नाही. गेलो काय शंका आहे का? No, हा, sir. सुरुवातीला एकच आवाज येत होता, आता कमीत कमी ह्या कालावधीमध्ये सगळ्याचा 50% तरी आवाज आला का नाही? म्हणजे तुमच्यामध्ये sir. कॉन्फिडन्स बिल्टअप झालेला आहे आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला कडेपर्यंत ठेवायचा आहे. आधीमध्ये कुठेही ढळू द्यायचं नाहीये. स्वतःला कमी लेखू नका. तुमच्यामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात. मला इंग्रजी येत नाही, मला गणित येत नाही, माझं त्याचं 36 आकडा आहे, असू दे. आपलं आपल्या लोकांशी कधी पटलं नाही, गणिताशी कधी पटावं, बरोबर आहे का? तर त्याच्यासाठी त्या गोष्टी मनात आणायच्या हो नाही. सर. आपल्याला फक्त टार्गेट कशावर करायचं आहे, आपल्या या टोटली सिलेबसवर टार्गेट करून आपल्याला जे लोक शिकवतील, जे लोक आपल्याकडे या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊन या गोष्टी तुम्हाला परफेक्टपणे पुढे घेऊन जायच्या आहेत. हे सर नो, हा तुमचा पूर्णपणे सिलेबस. या सिलेबसमध्ये हो असणाऱ्या सर. ह्या ज्या गोष्टी आहेत Yes, त्या sir. गोष्टीवर हो, हो. फोकस करा. हो सर. पेपर 1 मध्ये असणारा हा जो भाग येतो, त्या भागमध्ये तुमचा जो पहिला भाग येणार आहे तो पूर्णपणे पहिला विभाग हा 1 ते 30 प्रश्नापर्यंत तो इंग्रजीचा असणार आहे. 31 पासून ते 60 पर्यंतचे प्रश्न हे मराठीचे असणार आहेत. 61 पासून ते जवळजवळ 90 पर्यंत हे बालमानसशास्त्राचे असणार आहेत. 91 ते 120 हे गणिताचे असणार आहेत. तर 121 ते 150 हे तुम्हाला परिसर अभ्यासाचे येणार आहेत. हे मी वारंवार तुम्हाला का सांगतोय लक्षात घ्या. मेन ऐन वेळेस पेपरमध्ये घोळ होतो. ऐन वेळेस घोळ होतो, तुमच्या लक्षात येत नाही आपण काय चूक केली आणि OMR शीट मध्ये गोल करताना नक्कीच नाही तर 120% तुमच्याकडे गोष्टी उदाहरण होतात. आता लांबच कशाला, तुम्हाला इथेच जागेवर दाखवतो. रमा मानेकरी आहेत का? येतोय माझा आवाज तुमच्यापर्यंत? येस सर. हा. मला सांगा, जर येतो. मी का अशा गोष्टी परफेक्ट नाही सांगितल्या की जे तुम्हाला मी सांगतो आणि ते जर न सांगितलेलं व्यक्ती असेल तर पेपर सोडवताना घोळ होतो का नाही होतो? 100% होतो सर. हा. तुम्ही ती गोष्ट होतो, अनुभवलेली होतो. आहे, बरोबर? येस तुम्ही सर, गोष्ट अनुभवली अनुभवली आहे. आहे. हा. मला जरा चांगल्या शेअर करता प्रकारे का ती काय अनुभवली? शेअर करता तुम्ही काय अनुभव केला? चांगल्या प्रकारे अनुभवली आहे सर हा एक्सपिरियन्स. जेव्हा तुम्ही सांगत होतात क्लास चालू असताना की तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा म्हणून OMR शीट वरती, कारण तुम्हाला सवय होईल कुठून कुठेपर्यंत कोणत्या सब्जेक्टचे प्रश्न येतील. तर सुरुवातीला आम्ही केलं नाही, त्याचा नंतर पश्चाताप झाला. पण जेव्हा मी खरंच सोडवायला घेतलो ना सर, जेव्हा खरंच सोडवायला घेतलो तेव्हा तो एक्सपिरियन्स आला की अक्षरशः घाम सुटला आम्हाला की इथून इथपर्यंत कोणते क्वेश्चन आहेत, इथून इथपर्यंत कोणता सब्जेक्ट आहे. मग ते गोल एक्झॅक्टली तेवढ्या वेळात कव्हर होत नव्हते. थँक गॉड आम्ही म्हणजे जेव्हा वेळ होता त्यावेळेस आम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केलं म्हणून वाचलो सर. पण OMR शीटची प्रॅक्टिस जर केली नसती तर आमचा पेपर 150 मिनिटात कव्हर झालाच नसता. मला का लक्षात, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे तुम्ही कधी अनुभवणार आहे, तेव्हा तुम्ही पेपर देणार आहे आणि पेपर हा तुमच्यासाठी शेवटचा असेल, लक्षात घ्या. कारण ही संधी आलेली आहे, ही शेवटची संधी आहे. ह्याच्यानंतर ती कधी निघेल माहित नाही. गेले 2 वर्ष झाल्यानंतर आज निघालेली आहे.
तेही इलेक्शन तोंडावर असताना, त्यांची कोणती धोरणं आहेत ही माहीत नसताना अचानकपणे हे काढलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढे TIT पण येणार आहे. जर TIT म्हणजे TET पास झाले की TIT पास झाले की डायरेक्ट नोकरी. नोकरीपासून तुम कुछ पल दूर हो. आणि हे जर अचिव्हमेंट करायची असेल तर हे पेपर परफेक्ट व्हायला पाहिजे. आणि हा परफेक्ट पेपर व्हायचा असेल तर OMR शीटवर भरोसा असला पाहिजे. हे मी तुम्हाला का घडवून दिलं? ह्या मुलीनेच का सांगितलं? तुमच्यातलीच आहे ती. ती पण जॉईन झालेलीच मुलगी आहे. ती पण स्टुडंटच आहे. तिनं प्रत्यक्ष हाल पाहिलेले आहेत. त्या मुलीनं CTET मध्ये जवळ-जवळ 112 मार्क मिळवलेले आहेत. कशाच्या जोरावर? ही प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. तुम्ही सुद्धा हे करू शकता. तुम्ही सुद्धा हे पॉसिबिलिटी घेऊ शकता. आणि हे सगळं करत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे? की तुमचं डिसिप्लिन आणि तयारी. हे एकदा का झाली तर तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सिक्वेन्स पेपर 1 वाल्यांनी पाठच करून ठेवायचा. आणि ह्या सिक्वेन्सनुसार सगळं येणार आहे आणि ह्या सिक्वेन्सनुसारच सगळा पेपर सोडवायचा आहे. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार कार्यवाही करत चला. सो दॅट हा सिक्वेन्स स्क्रीनशॉट करून घ्या. ह्या सिक्वेन्स तुम्ही तुमच्या पेनमध्ये किंवा एका मोठ्या कार्ड शीटमध्ये लिहून तुम्ही रोज इकडून तिकडे फिरणार आहे. त्या तुमच्या भिंतीवरती, त्या तुमच्या दरवाजाच्या पाठीमागं, एवं बाथरूम, आरसा ह्या सगळीकडे लावायचा आहे. एवढंच नाही तर ज्या इथं नोट्स असतील, इथं जे ते शिक्षक सांगेल की हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, हे सूत्र महत्वाचं आहे, हे कंटेंट महत्वाचं आहे, ह्या थेऱ्या महत्वाच्या आहेत, ही उपत्ती महत्वाची आहे, ह्या उपमतीमधला हा भाग महत्वाचा आहे. जे कोणी जे काही सांगेल ते तुम्हाला त्याचे एक मोठे चार्ट करून, छोटे-छोटे नोट्स काढून ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसताय त्या ठिकाणी हे सगळं करायचं आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही तुमच्याकडे आता अभ्यासाला बसत असताना, सद्यस्थितीला मीटिंग जॉइन करत असताना तुमच्याकडे एक चांगला सेटअप असलाच पाहिजे. एक टेबल, एक खुर्ची मस्तपैकी बसलं पाहिजे, रूम असले पाहिजे. त्या रूममध्ये तुम्ही एकटे असले पाहिजे. तुमचा मुलगा किंवा तुमच्या इतर गोष्टी तिथे डिस्टर्ब करणाऱ्या नसल्या पाहिजे. बरोबर आहे का? आता मला सांगा, त्याचा सुद्धा खूप फायदा होतो. आता मी इथून सांगतोय, लेकिन तुमच्याकडे घरामध्ये जी शेजारी येऊन कोणतं बोलतंय, कोणतं हे करतंय, डिस्टर्ब होत आहे आणि मग महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडून मिस झाल्या, की कसं होणार आहे? आता मला सांगा, रमा मानेकरी, तुमचं सेटअप कसं आहे? रमा रूम मानेकरी, मध्ये तुमचं आहे सेटअप सर मी रूम मध्ये आहे. हां, रूम कशामध्ये? मध्ये आहे सर. हां, रूममध्ये आहे. रूम मध्ये आणि बसली आहे सेपरेट रूम मध्ये. हां, अँड आय कॅन शो द चार्ट्स पण दाखवू शकते सर. हां. बघा, तुम्ही ते पण बघताय. त्यांचं ते कारण त्या ह्याच्या अगोदर माझ्याकडे त्या CTET साठी होत्या आणि CTET मध्ये असताना हे त्यांचं सेटअप आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी मी सांगितलेल्यानुसार फॉलो केल्या. म्हणून ते 90च नाही तर 112 मार्क मिळवलेले विद्यार्थिनी आहेत. ती हाऊ टू पॉसिबल? हाऊ टू पॉसिबल? हे डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे आणि आम्ही सांगितलेल्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. उगाचच नाव होत नाही. उगाचच यश मिळत नाही. आणि मी 10 वेळा बजावून का सांगतो, दम देऊन का सांगतो, तुम्ही ते डिसिप्लिन केलं की झालं. आता मला सांगा, तुम्ही एवढे ज्ञानी असता, तुम्हाला एवढं सगळं आलं असतं, तर तुम्हाला काय गरज होती यायची? तुम्ही इथे का आलात? एक क्लास का जॉइन केलात? की तुम्हाला काहीतरी येत नाही. मग येत नाही, समोरचा येस सांगतोय ना, सर. फॉलो करायचं. ते कसं फॉलो करायचं? डोळे झाकून फॉलो करायचं. इथं कोणी काही चुकीचं सांगणार नाही. इथं जे ते सांगेल तुमच्या यशासाठी सांगेल, तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी सांगेल. मग सो दॅट ते एकदा का तुम्ही फॉलो केलं की काम संपलं. काय दिक्कत है क्या कुछ दिक्कत है? काय परेशानी है? काय नो प्रॉब्लेम सर. आहे? काय नो एरर सर. आहे? नाही. बाकीच्या कुणाला आहे का? बाकीच्या कुणाला एरर आहे का? नाही. बसलेले जेवढे आता इथे विद्यार्थी आहेत त्यांना कुणाला काही शंका आहे का? नो फॉलो सर. करायला काय अडचण आहे का? नो सर. तुम्ही नो 5 सर. मिनिटं 5 मिनिट करत तुम्ही कधी 2 तास मोबाईल वापरता हे तुम्हालाही कळत नाही. एक रील झाली की एक रील झाली की एक रील, तीच उचल, कोणाला तर शेअर कर, त्याला परत चॅटिंग करत बस. हे कधी होतं हे तुम्हाला माहित नाही. मग ह्याच्या सुद्धा ह्या स्मार्टफोनचा वापर आपल्याला कशाला करायचा आहे? स्मार्टफोनचा वापर आपल्याला स्टडीला करायचा. कसा करायचा आहे? हेही तुमच्याकडे चांगला प्लॅन असणं गरजेचं आहे. वेल प्लॅन असणं गरजेचं आहे. मोबाईलमध्ये आपल्याला समजा आता सर वाचण्याचा मूड नाहीये, पण मला अभ्यास करायचाच आहे. अशा वेळेस तुम्ही काय करायचे, ते नोट्स ते रेकॉर्डिंग करा ऑडिओमध्ये रेकॉर्डिंग करा. ते वारंवार ऐका. आता हे जे काही क्लासेस होणार आहे, जे रेकॉर्डिंग असतं, ते रेकॉर्डिंग वारंवार बघा. कमी वेळेमध्ये, कमी पावलामध्ये हे सगळं बघा. बघा तुमचं मी आहाराचं सांगितलं, की आहार थोडाच खा, वारंवार खा, पण चांगलं खा. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये रोज 1 चमचा का होईना दही असला पाहिजे. हे मेमरीसाठी खूप चांगलं आहे. आणि 1 चमचा का होईना तरी असलाच पाहिजे. कम से कम 1 चमचा तरी असलाच पाहिजे.
या सगळ्यासाठी तुमच्या आहाराचा, तुमच्या वावरण्याचा, तुमच्या मित्राचा, तुमच्या ऍटमॉस्फिअरचा परिणाम तुमच्या सर्व काही घटकावरती होत असतो. आणि हे घटक जर सुधारवायचे असतील तर तुम्हाला पहिलं पॉझिटिव्ह व्हावं लागेल आणि स्वतःच्या आतून आवाज आला पाहिजे, हा मोंगे कामयाब, मी पास होऊ शकते. ही तुम्ही सारखं मारोमार म्हणा, झोपताना, उठताना, फिरताना, चालताना तुम्ही काय सांगायचंय, हा मोंगे कामयाब, मी होऊ शकते, ऑल इज वेल, आय एम क्वालिफाय इन CTET एक्झाम, TTET एक्झाम, मी पास होऊ शकते. अरे धडकावून सांग ना, काय लाजायचंय. आणि ही एकदा का तुमच्या मनामध्ये आलं की मी पास होणार आहे, मग आपलं दुसरं मन बसू देत नाही. चल मग अभ्यास कर, पास होते ना, चल अभ्यास कर. आता मला सांगा की काही मुलं इतकी पेटून निघतात, इतकी अभ्यास करतात की यांना रात्री 1-2 वाजता झोपी येत नाही, येतच नाही. जे झोपतात ते अचानक दचकून उठतात. कधी कधी झालं म्हणे मानेकरी, तुम्हाला असं कधी कधी झालं का नाही, दचकून उठणं, अभ्यासाचं भीती होणं. खूप वेळा झालं सर, खूप वेळा झोप झालं. येते. घरातले म्हणायचे तुला काय झालं म्हणे, क्लास जॉईन केल्यापासून तू एवढी का बदलली, तुझं लक्षात नाही कशात पण. कारण लहान मुलं आहेत, साईडला ते झोपायचे, मी कधी पण उठायची रात्री 2 वाजता, कधी कधी 2:45ला, 4:30ला, कधी पण जाग यायची सर. आणि तेव्हा जर पुन्हा झोपायची इच्छा झाली ना तर भीती वाटायची कुठेतरी की नाही बाबा, एवढा जाग आली ना हेच चांगलं झालं, त्याला अभ्यासाला लागू. करायचो आणि कधी झोप लागायची पुन्हा कळायचं नाही. आणि पुन्हा 4:30 वाजता कंपल्सरी आपलं लॉग इन करायचं असतं आपला, आणि करून पुन्हा टेस्ट सोडवायचं कंपल्सरी सर. पण कधी असं कंटाळा वाटलं नाही की झोप झाली नाही म्हणून, उलट फ्रेश वाटायचं आणि सॅटिस्फॅक्शन कुठेतरी लाभायचं सर, नाही आज काहीतरी केलं मी म्हणून. कारण त्याच्या पाठीमागं म्हणजे तुमचं असणार ध्येय पिपासू, मला ते अचीव करायचंय. तुम्ही एकदा का ते ठरवलं ना, मला हे करायचंय, मी करणार आहे, मी केल्याशिवाय राहणार नाही, ही जी तुमची तळमळ आहे, हे जे तुमच्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला झोपू देत नाहीत, ह्या तुम्हाला बसू देत नाहीत. आता इथंच बघा ना, आज किती जणांनी कॅमेरे चालू केले, ह्याच्यावरून ओळखायचं की मी त्या गोष्टी फॉलो कशा करणार आहे, मी ते कसं करणार आहे. हे जे जे लोक ऐकतील, जे जे लोक करतील, प्रॉपर बसण्याची सिटिंग, उठण्याची सिटिंग, अभ्यासाची रूम, अभ्यास रूम मध्ये असणारे चार्ट फॉलो करणारे, त्याच्यात चांगली प्रॉपर असणारी तुमची वही, वहीमध्ये असणारे नोट्स, रोज तास घेत असताना तुम्ही नोट्स काढणार आहात, तुम्ही काय लिहून घेणार आहात, याचं सगळं प्रॉपर प्लॅनिंग असल्याशिवाय तुम्ही काही करू शकणार नाही. आज मी त्या विद्यार्थिनीचं वारंवार का सांगतोय की मी माझ्या डोळ्यांनी, माझ्या घरच्याने मी पाहिलेलं आहे ती किती ध्येय पिपासू होती. ती झोपत नव्हती, वारंवार फोन यायचे, असं होतंय सर, हे होतंय, ते होतंय, झोपत येत नाही. कसं येणार आहे, तुम्हाला त्या गोष्टी होणार आहेत. आणि हे फक्त त्यांना नाही, मी पुढच्या टीमला सांगू शकेन, तुमच्यामधला सुद्धा असा कोण ना कोण असणार आहे की तुम्हाला पण झोप येणार नाही आहे. तेवढे देह पिपासू झाले पाहिजे, एवढा अभ्यास. जे कॅमेरा सुरू करायला लाजतायत, हो की नाही, जर तुम्ही स्वतःचा कॅमेरा सुरू करायला लाजत असाल तर यश देखील तुमच्याकडे यायला लाजेल. ओके, आणि म्हणून कॅमेरा सुरू करा. कॅमेरा सुरू केल्याशिवाय संवाद आपला होणार नाही तुमचं, किंवा जो काही विषय आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे तो न्यायला आपल्याला अडचण येईल. ओके, सो पहिला तो पेपर कळला झालेला आहे. असेल, पहिल्या पेपरच्या सगळ्या डिसिप्लिन तुमच्या लक्षात आले असतील. आता दुसरा डिसिप्लिन काय येतो पेपर 2चा. आता या ठिकाणी सेमच कंडिशन आहे भाषेची. पहिल्या भाषा इंग्रजीची असणार आहे, त्याच्यामध्ये 1 ते 30 प्रश्न असणार आहेत. मग मराठीचा असणार आहे, जे 31 ते 60 असणार आहेत. बालमानसशास्त्र 61 ते 90 प्रश्न असणार आहेत. मग मात्र 4था जो विभाग येतोय, या विभागामध्ये तुम्हाला थोडा बदल करावा लागेल. या पेपरमध्ये तुमच्या हे दोन्ही विभागाचे प्रश्न येणार आहेत. गणिताचा पण येणार आहे, विज्ञानाचा पण येणार आहे आणि सामाजिक शास्त्राचा पण येणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या पेपरमध्ये 91 ते 150 हे 2 वेळा प्रश्न येणार आवाज आहे. स्टॉप मग झालाय सर परत. अशा वेळेस आपण घाबरतो, चलबलित होतो की काय करू, कसं करू, नेमकं कुठलं सोडवू. मग लक्षात घ्यायचं, आपली जे ग्रॅज्युएशन आहे ते कशातून झालेलं आहे, फॉर्म आपण कशातून भरलेला आहे. ग्रॅज्युएशन जर आपलं BSc मधून झालंय तर डोळे झाकून आपण गणित आणि विज्ञान सोडवायचं आहे. आणि ग्रॅज्युएशन जर आपलं BA झालेलं आहे तर आपण सामाजिक शास्त्रातून हे सोडवायचं म्हणजे सोडवायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आणि मग प्रॉपर आपला प्लॅनिंग करत आपण पुढे सरकायचं आहे. इथपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या का? इथपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाल्या का? आज येस हे सर. सगळं हा, येस सर. सगळ्यांना क्लिअर झालं? असं काही अनकम्फर्टेबल हो फील सर. होतंय का? सगळ्यांना असं काही Yes, sir. अनकम्फर्टेबल फील होतोय का? की काही जणांना प्रश्न असे असतील, ऑनलाईन आहे बाबा, कसं होईल, काय करेल, ऑनलाईनला काही कळत नसतं, मला पहिलंच काय येत नाही, ते कसं होईल. असं काही नाही, हे मनातून पहिलं काढून टाका.
आता मला सांगा मग आमचा जो रेशो आहे, आमच्याकडे ज्या क्लासेसचा रेशो आहे, मागच्या काळामध्ये आमच्याकडे 30 विद्यार्थी होते. 30 मधले जवळ-जवळ 25-26 विद्यार्थी क्वालिफाय झाले. 25-26 30 मधले एवढा रेशो महाराष्ट्रात कुठंच नाही. इव्हन भारतात कुठं नाहीये एवढा रेशो. कारण टीईटीचा किंवा सीईटीचा पास होण्याचा रेशो किती आहे? 6-6 लाख विद्यार्थी बसतात आणि 15, 16 आणि 30 हजारच फक्त पास होतात. त्याच्याबरोबर पासच होत नाहीत. मग एवढा त्यांचा रिझल्टचा रेशो असताना आणि आपल्या एवढा क्लासचा रिझल्टचा रेशो एवढा मोठा भयानक असताना याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे काही ना काही सर लाईट नाहीये. राजलक्ष्मी पुड्या थोडा ऐश्वर्या सर थोडा बोला. नेटवर्कचा इश्यू असल्या कारणामुळे लाईट मीटिंग नाहीये म्हणून बर, बर, कॅमेरा बर. बंद आहे. कट होतोय. फिर से Okay, हम sir. उसी टूर पे आएंगे. चालू करायचं आपण आपलं कौतुक. आर यू रेडी? आर यू रेडी? Yes. Yes, sir. Yes, sir. आवाज येते का Yes, बघा, sir. आवाज येते का बघा, आवाज येते का बघा. आवाज खूप महत्वाचा आहे. Yes. तुमच्यामध्ये तो झोपलेला Yes, जागे sir. करणं खूप गरजेचं आहे. येतोय. Yes, sir. जोपर्यंत तुम्ही जागे होत नाही, जोपर्यंत तुम्ही प्रतिक्रिया देत नाही, तोपर्यंत येस मिळणारच नाही हो. उगं नुसतं इनऍक्टिव्ह होऊन जात नाही. तुम्ही प्रत्येक क्षणी ऍक्टिव्ह असणार पाहिजे. प्रत्येक क्षणाला विचारलेल्या प्रश्न विचारलेल्या ह्याला तुम्ही प्रतिसाद दिला गेला पाहिजे. उगच ते मोबाईल समोर घेतलाय आणि जांभळ्या द्यायला लागलाय करून चालणार आहे का? अरे असा माणूस काय पास होणार आहे की ज्याला आपलं स्वतःच्या गोष्टीवर कंट्रोल करता येत नाही. सिर्फ 2 घंटे आपको एक साथ बैठना है. कितने? 2 घंटे. फक्त 2 तासामध्ये तुमचं आयुष्य बदलणार आहे. लक्षात घ्या. 2-2 तासामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, अचिव्हमेंट करायची आहे. जर तुम्हाला पासच व्हायचं असेल तर डोळ्यात तेल घालून ह्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत, प्रतिसाद द्यायचा आहे. त्याला आत्मसन्मान कसं आहे, एखाद्या गोष्टीमधून आपण स्क्वीज करून काढतो, जसं की लिंबू मधला रस त्याला जर स्क्वीज करून काढतो, तशा प्रकारे तुम्हाला इथलं ज्ञान अवलंबून घ्यायचं आहे. आणि हे ज्ञान अवलंबून घेत असताना जिस वक्त हम पूछेंगे क्या आप तैयार हैं? उस वक्त आवाज क्या आनी चाहिए? येस सर, ऐका. तयार आहे. येस सर. हा, तयार आहे, Yes, sir, we तयार are आहे. ready now. असा आवाज आला पाहिजे. जोपर्यंत तुमच्याकडून या गोष्टी फीडबॅक मध्ये येत नाही, तोपर्यंत काही उपयोग नाही. लक्षात घ्या. तंतोतंतपणा, हजरजबाबीपणा आणि लक्ष हे सगळं का करायचं आहे की तुमचं माझ्याकडे लक्ष आहे का नाही, तुमचं अवधान माझ्याकडे आहे का नाही, तुम्ही कुठं गुंतलेला आहात का. आणि हेच ऑफलाईन मध्ये असतं, तेच ऑनलाईन मध्ये आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये काही फरक असणार नाही. इंटरॅक्शन बिटवीन यू अँड मी, ओनली यू अँड मी. तुमच्यात आणि माझ्यात इंटरॅक्शन झालाच पाहिजे. नो वन वे. कसल्याही पद्धतीने एक मार्गी आमचं संप्रेषण नसणारच आहे. आमचं टीचिंग एक मार्गी नसणारच आहे. जोपर्यंत तुम्ही फीडबॅक देत नाही, तोपर्यंत मी पुढे सरकणारच नाही. जोपर्यंत तुमच्याकडून उत्तर येणार नाही, एखाद्या प्रश्न विचारल्यानंतर जोपर्यंत उत्तर येणार नाही, तोपर्यंत मी पुढे सरकणार आहे का? सरकणार नाही. त्याच्यासाठी तुमच्याकडे सुद्धा काही गोष्टी परफेक्ट असल्या पाहिजे आणि त्या परफेक्ट झाल्याच पाहिजे. करेक्ट? करेक्ट? Yes, sir. करेक्ट? Yes, sir. तर त्याच्यासाठी तुम्हाला फीडबॅक देता आला पाहिजे, फीडबॅक घेतलं पाहिजे. कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जाता आल्या पाहिजे. ऑनलाईन में कुछ नाही रहता, ऑनलाईन असं असते तसं असते, कसं तर असू दे, आम्ही ते करू. एवढंच नाही, आज एकाने मला त्याचा अनुभव शेअर केला की सर मी चूक केलं, तुमच्या क्लास चालू झाले नाहीत म्हणून मी दुसऱ्या क्लासला जॉईन केले, मी पश्चाताप करते, मी पैसे पण खूप भरले आहेत. तिने पैसे अमाऊंट सांगितले, मला पण तुम्हाला सांगायचं नाहीये. मी पैसे पण खूप भरले, पण मला त्याचा फीडबॅक मिळत नाहीये. ती लोक रिस्पॉन्स देत नाहीयेत. एकदा जॉईन करून घेईपर्यंत खूप गोड बोलत होते, सारखे फोन येत होते. मात्र आता मला कळत नाही म्हणून मी फोन करते तरी माझं ते फोन रिसिव्ह सुद्धा करत नाहीयेत. इथपर्यंत गेलेलं आहे. कारण युट्यूब किंवा इतर ऑनलाईनचे चॅनलवाले असं झूमच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून घेत नाहीये. ते डायरेक्ट युट्यूबवर रेडीमेड असणारे व्हिडिओ त्यांचे तयार केले ते दाखवत आहेत. मग त्यांना कुठं वेळ आहे? हे एक्सपर्ट नाहीये, ते कम शिकलेले आहे, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये. पण आपल्याकडे तसं काही नसताना, आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना 20-25 वर्ष ह्याच्यामध्ये झिजवलेली माणसं, पीएचडी वाली माणसं, सेटनेट वाली माणसं जर तुम्हाला शिकवत असतील, प्रॉपरली गायडन्स देत असतील, तर ह्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे तुम्हाला? या सर फक्त पाहिजे स्वतःला घासणं.
ज्याप्रमाणे चंदनाला घासल्याशिवाय चंदनाचा वास जर मिळत नाही, तसं त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला घासल्याशिवाय तुमचं यश बाहेर येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि यश जर असं बाहेर काढायचं असेल, यशाला असं जर बाहेर चेतावणी द्यायची असेल, यशाला तुमच्या पायाखाली लोळवणं घालायचं असेल, तर त्या गोष्टी टाळा ज्या पाठीमागं केल्या होत्या. त्या गोष्टी करा ज्या आता आपल्याला यशाकडे घेऊन जाणार आहेत. चांगल्या सवयी, लवकर उठणं, अभ्यासालाच बघणं, अभ्यासच करणं. मोबाईल मध्ये इथं बघा सवय कशी लागते, किंवा सवय, मोबाईल हातात घेतला की आपल्याला 2 स्क्रीन असतात. एक असतो तो लॉक स्क्रीन, दुसरा असतं कसलं स्क्रीन, पहिला एक लॉक स्क्रीन येतो, दुसरं कुठलं येतं, मेन डिजिटल स्क्रीन येतो. या सगळ्यावरती आता लॉक स्क्रीनवरती मुलाचं चित्र असतं, एखाद्या हिरोईनचं चित्र असतं, एखाद्या कुणाच्या बायकोचं असेल, कुणाच्या गर्लफ्रेंडचं असेल, कुणाचाच व्हिडिओ असतात. एवढे मोठे फोटो अमुक अमुक असतात. पहिल्या झटक्यात असले रिमूव्ह करा. त्याच्या टाकाने हे टाका, याचं सिलेबस टाका, याचे नोट्स टाका, त्याच्यामध्ये ते पिक्चर दिसलं पाहिजे. इथपर्यंत की तुम्ही व्हॉट्सअपवर चॅटिंग करता ना, मेरा बाबू खाना खाया, त्या बाबूच्या पण वॉलपेपरला तुमचे हे नोट्स ठेवा. आणि तुम्हाला चेतावणी दिली पाहिजे की बाबू बरोबर जास्त नाही बोलायचं. आणि हे फक्त 30 दिवस करायचं आहे. आणि हे 30 दिवसांसाठी जर तुम्ही केलं तर ऑटोमॅटिकली यश तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे वेळ, प्रॉपर प्लॅनिंग आणि डिसिप्लिन, आणि रोजच्या रोज क्लासला अटेंड राहणं. कुठलीही कारण सांगायचं नाही. जॉब आहे, जॉब असेल तर सोडून टाका, पहिलीच गोष्ट. परत त्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत की जॉब आहे कसं करू. तिची दुसरी गोष्ट, मला वेळच नाही, माझी सासूच मला अभ्यास करू देत नाही, किंवा असंच आहे, जा माहेरी 30 दिवसासाठी आणि तिथे अभ्यास करा आणि या तिथे सक्सेस घेऊ. त्याच्यानंतर ना वेळच नाही, आताच लग्न झालंय, असंच झालंय, तसंच झालंय, कुठली कारण सांगू नका, कुठलीच कारण सांगू नका. कारण ही तुमच्या यशाला आडवी येणारी असतात. कारण सांगू नका, संधी शोधा. कधी वेळ मिळतंय, अहो तुमचा जर डिस्टन्स, तुम्ही जिथून कामाला जाता, घरापासूनचा डिस्टन्स अर्धा किलोमीटरचा असेल किंवा 1 तासाचा असेल, तर तुम्हाला संधी आहे त्या तेवढ्या वेळामध्ये अभ्यास करण्याची. कुठं करायचंय, आपल्या मोबाईलला तर करायचंय, आपल्या ऍप्लिकेशनला तर करायचंय, तिथंच करायचंय जिथं तुम्हाला ते पटापटा तुम्हाला त्या गोष्टी अचीव करता येईल. एकदा का त्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या, तिथं तुम्ही ऍप्लिकेशनवर जरी तुम्ही काही गोष्टी सोडवल्या, तरी सुद्धा तुम्ही खूप काही अचीव केल्यासारखं आहे, खूप काही अचीव केल्यासारखं आहे. आणि या गोष्टी जर एकदा का परफेक्ट झाल्या, तर लक्षात घ्या, यश तुमचंच आहे. होऊ शकतं का नाही तुमचं? येस और नो? येस और नो? येस सर. Yes, sir. Definitely. आता ह्या सगळ्या गोष्टी हो, sir. करण्यासाठी आणि लक्षात घ्या, आता मी तुम्हाला सांगितलं की हे मार्क कशी वाढवायचे, मार्क कशी मिळवायचे, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. आणि हे सगळं करत असताना आजचं तुमचं पहिलं जे काम आहे, आजचं वर्क तुमचं काय सांगितलं मी तुम्हाला, होमवर्क दिलाय. काय दिलाय होमवर्क काय दिलाय मी तुम्हाला आता? Table करायचं. स्वतःचं Time टाइम table टेबल बनवणं. करायचं सर. हा टाइम टेबल बनवायचं. बनवायचं. आणि हा टाइम टेबल सगळ्यांनी बनवायचा. आणि उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत, किती वाजेपर्यंत? 8 वाजेपर्यंत, AM ला, 8 AM ला तो कुठं आला पाहिजे, हा तुमचा टाइम टेबल, त्याचा फोटो कुठं आला पाहिजे, कुठं आला पाहिजे? स्क्रीन. ग्रुपवर. ग्रुपला आला पाहिजे. आपल्या ग्रुपला हे सगळं तुम्ही टाकायचं आहे. तुम्ही बनवलेलं वेळापत्रक ग्रुपला टाकायचं. कुठं टाकायचं? ग्रुपला. जे विद्यार्थी टाकणार नाहीत, जे विद्यार्थी हा टास्क पूर्ण करणार नाही, आपलं टाइम टेबल बनवणार नाही, पहिलं काय करायचं, मला काय येतं, सॉल्ट अनालिसिस वेळापत्रक, आणि त्याच्या खालीच सॉल्ट अनालिसिस करायचं. माझं कुठलं विषय काय, कुठलं चांगलं आहे, कुठलं चांगलं नाही, हे तिथं करायचं. वेळापत्रक बनवायचं. मी सकाळी किती वाजता उठणार आहे, कुठला अभ्यास करणार आहे, दुपारी मला माझ्याकडे किती वेळ आहे, तिथं कुठला अभ्यास करणार आहे, संध्याकाळी मी किती वाजेपर्यंत माझा क्लास असणार आहे, क्लास नंतर मी किती वेळ उशिरापर्यंत अभ्यास करत बसणार आहे, याचं टाइम टेबल बनवायचं. तो मस्तपैकी कलर मध्ये बनवायचा. कलर मध्ये बनवून चांगला A4 साईज कागदावरती बनवायचं. कलर पेंटिंग मस्तपैकी मोठ्या अक्षरामध्ये, त्याचा चांगला फोटो काढायचा, तो ग्रुपला टाकायचं. आणि ते जी हार्ड कॉपी आहे ती घरात जिथं अभ्यासाला बसणार आहे तिथं तुमच्या समोर चिटकवायची. हाय, जमतंय? येस सर. ज्या आणि मी तुमच्यासाठी सांगतो, हो हो सर. सर. हो. तुम्हाला वाटत असेल ही आज बाबा सांगते, उद्या कुठं बघताय काय करताय, हे गैरसमज काढून टाका. तुम्हाला असं वाटत असेल कोण बघणार आणि काय, जर उद्या 8 वाजेपर्यंत ग्रुपवर नाही आलं आणि त्यांनी नाही टाकलं, तर संध्याकाळचा तास विसरून जायचा. जोपर्यंत तुम्ही ते बनवत नाही तोपर्यंत तुम्हाला संध्याकाळच्या झूम मिटिंगला घेतलं जाणार नाही. कसं वाटतंय? हो सर. कसं वाटतंय? इंटरेस्टिंग. मग जमेल का सगळ्याला?
येस सर. Yes or हो no? सर. हो सर. जमतंय का नाही? हो. जमेल का नाही? जमेल सर. जमेल? ए टू हो. झेड हो, सगळ्यांना जमेल? आवाज आला येस पाहिजे सर. सगळ्यांना. हो 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 सगळ्यांचा आवाज हो, आला. सर. हो सर. जमेल? हा. हा. हो. आता म्हणेल तुम्ही काय ते हिटलर झाला काय सर, हुकुमशाही केली. पास कोणाला व्हायचंय? पास कोणाला मला व्हायचंय? व्हायचं सर. आम्हाला पास तुम्ही होणार आहे. जॉब कोणाला लागणार आहे? आम्हाला आम्हाला लागणार. आम्हाला सर. पहिली पगार कोण घेणार आहे? आम्हीच सर. आम्हीच माझा काय घेणार. आहे त्याच्यात फायदा? त्याच्यात माझा काय फायदा आहे का? नाही. नाही हा. नाही मग मी सर. कुणासाठी सांगतोय हे? आमच्यासाठी सर. असं नाही की बाबा रे तुम्ही एवढं मी सांगतोय म्हणजे तुमचा पहिला पगार माझ्याकडे येणार आहे म्हणून एवढं सांगतोय, असं काही नाही. केला तर तुमचा फायदा, नाही नाही. केला तर तुमचा. पण जोपर्यंत तुम्ही ह्या हो लाईनला आहे, या course ला आहे, तोपर्यंत तुमच्याकडे डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. जे लोक फॉलो करतील, जे लोक अभ्यास करतील, जे लोक ह्या त्याच्यात राहतील तेच पुढे जातील, नाहीतर बाकीचे मागं रोज एक एक तासाने मागं पडतील. काय करायचं आहे? क्या करना है फिर? आगे जाना है, आगे बढ़ना है, ये इसको फॉलो करना है की नहीं करना है? माझं ऐकायचं करना की नाही है. ऐकायचं? नाही फॉलो सर. करणं आहे सर. हा, पहिलं मॅटर इथंच क्लिअर करू. तुम्हाला माझं ऐकायचं आहे का नाही ऐकायचं? ऐकायचे सर. हो सर. ऐकायचं. किती जणांना ऐकायचं नाही? हे बाबा तुझं मला ऐकायचं नाही, तुझं काय ते बंद करून टाक. किती जणांना वाटतंय? हा, छान. कोण नाही असं हे मला बरं वाटलं. मला वाटलं हाय काय. आणि ज्यांना असं वाटतंय पण इथं सांगू वाटत नाही त्यांनी कायमच लेफ्ट झालं तरी चालतंय, आमच्याकडे नाही आलं तरी चालतं. ऐकायचं नसेल तर लिहायचं नाही, फिरकायचं नाही, विचारायचं नाही. जमतंय? हा. तर तुमच्यासाठी आहे, तुम्हीच पास होणार आहे, तुम्हालाच नोकरी लागणार आहे आणि तुम्ही त्याचीच पगार तुम्हीच घेणार आहे. हे सांगण्याचा आहे आणि या करण्याच्या गोष्टी पाठीमागचा महत्वाचा उद्देश हे आहे की तुम्ही ते करावं, तुम्हाला हे संपादन व्हावं आणि तुम्हाला एकदा का डिसिप्लिन लागली, एकदा का सवय लागली, हे होऊन जातं. आतापर्यंत आपल्याला 2 तास एका ठिकाणी बसायची सवय नाही आहे आणि असं नसताना सुद्धा तुम्ही हे सगळ्या गोष्टी बघितल्या. आता जवळजवळ 2 तास होत आले. जरा तर हल्ले का तुम्ही? जरा तर हल्ले का? तास चालू होऊन आपल्याजवळ कधी झालं आपला तास? हो हा, सर. किती तास झाले? हा, हल्ले का तुम्ही? 6:30. हल्ले का? कोणीतरी हल्लं का? नो सर. हा. नो तर सर. मला नो. सांगा कसे फील होतंय? ऑफलाईनचा सारखाच होतोय की ऑनलाईनचा? नाही सर ऑनलाईन बरोबर नाही. किती जणांना असं वाटतंय? फील कैसा हो रहा है? ऑफलाईन जैसा ही हो रहा है? समजणार तर आहे का नाही? बरं, हो, ऑफलाईन सर. सारखं नाव Yes, sir. समजतंय तर का नाही? इथं जे सांगितलं जातंय, इथं जे शिकवलं जातंय ते तुम्हाला स्पष्ट समजत आहे की नाही? येस हो सर. समजतंय. हा. समजतं सर. हा. तुम्ही समजा हा तुमचा डेमोच आहे असं समजा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहे असं समजा. कुणाला जॉईन व्हायचं असेल, कुणाला सगळ्या गोष्टी करायच्या असतील, तर इतर मित्रांना सांगायचं असेल तर तुम्ही सांगा, कन्व्हिन्स करा आणि इथं परत घेऊन या. या प्लॅटफॉर्मला जोडा. एवढंच नाही तर तुम्ही सुद्धा इथं लगे राहो आणि ज्या विद्यार्थ्यांनी फक्त टोकन अमाऊंट भरलेली होती त्या सगळ्यांना विनंती आहे की उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत सगळ्यांनी आपली बॅलन्स अमाऊंट जी आहे ती पूर्णपणे भरायची आहे. तर तुम्हाला उद्या संध्याकाळच्या क्लासला अटेंड करता येईल. बॅलन्स अमाऊंट म्हणजे वन टाइम सगळीच, असं नाही की आता थोडे भरते आणि त्याचे भरते, कारण आपण ते त्याच बोलीवर सगळं डिस्काउंट ऑफर अमुक दिलेला आहे. त्याच्यामुळे वन टाइम सगळ्यांनी पेमेंट भरून टाकायचे. 10 वाजेपर्यंत त्याचा स्क्रीनशॉट कासारकरांच्या मोबाईलवर पाठवायचा आहे आणि आपल्याला या जर्नीमध्ये सहभाग घ्यायचा आहे. आणि एकदा का आपला श्री गणेशा झाला की काम खतम. तुम्ही तयार आहात सगळे या सगळ्या Yes, sir. जर्नीमध्ये पुढे जाण्यासाठी? हो सर. हो सर. हो सर. हो सर. आर यू रेडी? Yes, sir. Yes, sir. हे बघा, सुरुवातीचा तुमचा फीडबॅक आणि आताचा फीडबॅक तासामध्ये असा असेल तर 30 दिवसामध्ये कसा असेल त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच सांगतोय, हे यश आपल्याकडे येणार आहे. हे यश आपल्याकडे लोटांगण घालणार आहे. फक्त आपण त्याच्यासाठी डिसिप्लिन ठेवावं लागेल आणि वेळापत्रक बनवा, तो ग्रुपला टाका. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी उद्या 10 वाजेपर्यंत फोन पे काय ते असेल ते QR कोड अमुक तमुक करा, ते क्लासमध्ये हे करा आणि जर्नीमध्ये सहभाग घ्या. दुसरी गोष्ट, आता हे झालं इथंपर्यंत. दुसरं पॅकेज काय आहे आपलं की तुम्हाला सगळ्यांना ऍप्लिकेशन दिलेलं आहे. ग्रुपवरती तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. घेतलं का सगळ्यांनी? हो घेतलंय येस सर. सर. येस. येस सर. आता काय आहे, प्रत्येकाला मी ऍड करणं म्हणजे मला जवळजवळ 2 तास लागणं. याच्यासाठी मी एक सोपं काम सांगतो. मी तुम्हाला एक पासकोड देतो. तो तिथं जॉईन मीटिंग मध्ये तिथं काय करायचं, तो कोड टाकायचा आणि त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं.
मी तुम्हाला ती लिंक टाकेन, त्या लिंकला टच केले की ऑटोमॅटिक ते ऍप्लिकेशन मध्ये ओपन होतं आणि तुम्ही त्या बॅच मध्ये ऍड होत आहे. बॅच मध्ये काय आहे असं, तर बॅच मध्ये तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन, तुमचे पीडीएफ मधील नोट्स, त्याच्यानंतर रोज जे तास झालेले आहे त्याच्या त्या प्रश्न उत्तर, हे जे व्हिडिओ झालेले आहेत हे रेकॉर्डेबल व्हिडिओ तुम्हाला तिथेच बघायला मिळतील. असा सगळा भाग त्या ऍप्लिकेशनवर आहे. आता हा ऍप्लिकेशन मी जे सांगतोय याचं प्रत्यक्षामध्ये वापरणारे जे व्यक्ती आहेत त्याच्याकडून आपण जाणून घेऊयात की ऍप्लिकेशन वापरायला किती सोपं आहे. रमा मानेकरी, तुम्ही सांगा तुमच्या शब्दामध्ये येस सर, application येस सर, वापरायला किती सोपं डेफिनेटली. आहे. हो, ऍप्लिकेशन वापरायला सोपं आहे. आपण ऍप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर आपल्याला सब्जेक्ट वाईज टेस्ट मिळतात. ते टेस्ट आपण जेव्हा सोडवतो आणि सबमिट करतो तर लगेच आपल्याला रिझल्ट सुद्धा मिळतो. प्लस आपण बॅक जाऊन त्याचे सोल्युशन सुद्धा बघू शकतो, पुन्हा रिअटेम्प्ट सुद्धा करू शकतो. आणि प्लस ह्याचा फायदा काय आहे की आपण म्हणजे जर आपल्याकडे आपण कुठे गेलो आणि थोडासा जरी आपल्याकडे वेळ असेल तर कुठे गप्पा मारत घालवण्यापेक्षा आपण टेस्ट सोडवू शकतो आणि वेळ त्यात इन्व्हेस्ट करू शकतो. असे छोटे छोटे टेस्ट सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आहेत, ज्याचा आम्ही भरपूर फायदा घेतलेला आहे आणि त्याचा यूज पण आम्हाला खूप झालेला आहे. आणि म्हणजे आपण म्हणतो ना, नुसती मोबाईल ओपन करून एखादा रील बघण्यामध्ये सुद्धा आपला वेळ कसा निघून जातो कळत नाही. पण आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो ना, लिटरली कधी ऍप्लिकेशन ओपन करू, कधी टेस्ट सोडवू. इव्हन जेव्हा आम्ही स्कूलला जायचो आणि फोन सबमिट करायचं, स्कूल सुटल्यानंतर लिटरली कधी फोन हातात येईल आणि एखादा टेस्ट सोडवून ग्रुपवर टाकू असं लागलेलं असायचं सर लिटरली. आणि टेस्ट ऑनलाईन असल्यामुळे आमचा वेळ सुद्धा वाचला लिखाणाचा, प्लस प्रॅक्टिस सुद्धा भरपूर झाली ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस केल्यामुळे. आणि त्याचा फायदा सुद्धा खूप झाला सर. थँक्यू. याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला इंग्रजी असू दे किंवा मराठी असू दे, याच्यामध्ये हे आहेत उतारे आहेत. उतार्याचं प्रॅक्टिस कसं होणार आहे, ह्याच्यासाठी हे उतारे ऑलरेडी ते आमचे तयार आहेत. तुम्ही रोज एक जरी उतारा सोडवला, मॉर्निंगला एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, असे 3-3 उतारे त्या प्रत्येक विषयामध्ये 3 म्हणजे 3 दुनी 6 जरी उतारे रोज सोडवत गेले तर 30 दिवसामध्ये 6 18 म्हणजे 180 उताराची प्रॅक्टिस होते. आणि 180 उतारे म्हणजे सोपे किंवा साडे सरळ नाही आहेत, लक्षात घ्या. हे डीपली नॉलेज देणारे आहे की एकदा का तुम्हाला याची सवय लागली काम संपला. खटाखटा म्हणजे 9 पैकी तुम्ही किती मिळवता त्या उतारेचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, सगळ्यात प्रॉपर म्हणजे, सगळ्यात बेस्ट म्हणजे सराव. तो एकदा का तुमचा झाला की यश तुमच्याकडे आहे. सराव नाही कामच नाही. आता बघा, मला सांगा, फर्स्ट टाइम तुम्ही तुमच्या आयुष्यातला फर्स्ट टाइम तुम्ही बनवलेला चहा, फर्स्ट टाइम तुमच्या आयुष्यातला बनवलेला चहा कसा झाला? कोणी पण सांगा, कुठल्या पण लेडीजने एखादं सांगा. ह्याच नाव घेत नाही. कळत्या पाण्यासारखा सर. म्हणचाल मगापासून एकाच मुलीला विचारते सर ते काय भानगड आहे, तर तुम्ही पण सांगू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्यामधला बनवलेला फर्स्ट टाइमचा चहा कसा बनवला सांगताल? चला कोणी पण सांगा. फार काही चांगला झाला नव्हता सर. कोणीही न पिण्यासारखा झालेला सर. अरे वा, कोणी न पिण्यासारखा झाला. का बरं मॅडम, असं का झाला होता? कारण सर ते कसं करायचं, काय करायचं फक्त हे ऐकलेलं, त्याचा सराव कधी केला नव्हता सर. त्यामुळे काय ते चुकलं तसं होतं? झालेलं. आणि काय प्रमाण चुकलं होतं? माहित नव्हतं ना सर. प्रमाण सर, प्रमाण माहित प्रमाण किती नव्हतं. घालायचं काय. हा. आणि तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट वेळा चहा केला त्यावेळेस तुमची करण्याची कृती सांगू का कशी असेल? आईने सांगितलं 2 पाहुणे आले तर चहा कर. आता आई बसली आहे हॉलमध्ये, तुम्ही बसलाय किचन मध्ये. आता आईने सांगितले 2 कप बनव. मग तुम्ही काय केलं, कप घेतलं आणि त्या कपाच्या मापात तुम्ही पाणी घेतला आणि ते पाणी ओतलं. मग चहा आईने म्हणले किती टाक, साखर टाकू, तिथून आईने सांगितलं 2 चमचे टाका, एवढं दूध टाक, हे टाक, अमुक टाक, तरी सुद्धा ते मॅचेबल झालेलं नाही. पण आज मी तुम्हाला सांगितलं की 100 माणसाचं चहा बनवा. कसं बनवताल तुम्ही? असं कप मानेने मोजून घेणार आहे का? नाही. तुम्ही बरोबर नाही. अंदाजे तेवढं पाणी घेणार आहे. 100 माणसाचं काय सर, 101 माणूस सुद्धा पिऊ शकतो. तेही छान तेवढ्याच चवीचं. कसं झालं हे, की तुम्ही त्या वेळेपासून आतापर्यंत जी मध्ये प्रॅक्टिस केली आहे त्या प्रॅक्टिसचा परिणाम आज तो चहा वेगळा होतोय, चांगला होतोय, सुगंधी होतोय. त्याच्यामध्ये अद्रक टाकताय, आले टाकताय, सगळं काही टाकून तुम्ही 1 नंबरचं बनवताय. हे सर नो सेम अभ्यासाचं तसंच आहे. हो हो. ते एकदा का प्रॅक्टिस Yes, झाली, sir, अभ्यासाची अगदी एकदा का सराव झाला, एकदा का परफेक्टनेसपणा आला, म्हणजेच तुमचा चहा परफेक्ट होणार आहे. तसंच अभ्यास सुद्धा परफेक्ट होणार आहे. जर का तुम्ही तोच प्रश्न सारखा वारंवार त्याच पद्धतीचा वारंवार सोडवत गेलं की प्रॅक्टिस होत असते आणि ती प्रॅक्टिस रोजच्या रोज करावी लागणार आहे. एकाच दिवशी मी सगळं भडीमार देणार नाहीये. मी नेहमीच तुमच्या पाठीमागे असणार आहे. रोज तुम्हाला काही ना काही ट्रिक्स सांगणार आहे. एवढंच काय,
माझ्याकडे एवढ्या पण ट्रिक्स आहेत. काही वेळा प्रश्न समजत नसेल, त्या प्रश्नाकडे नुसतं बघितलं तरी त्याचं उत्तर कसं काढायचं, ह्या पण आपल्याकडे ट्रिक्स आहेत. पण हे पहिल्याच दिवशी हे सगळं दिलं जाणार नाही. भरपूर आहे. आपली संगत अशीच कडेपर्यंत राहणार आहे. तुमच्या यशापर्यंत मी राहणार आहे. आणि हे यश तुम्हाला देत असताना, यश मिळवून घेत असताना फक्त लक्षात काय घ्यायचं आहे, की सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आगाऊपणा करायचं नाहीये. फक्त जे सांगेल ना तेवढंच करा. तेवढं करा आणि यश मिळवून घ्या. बाकी काही होणार नाही. समजतंय का तुम्हाला सगळ्यांना? मी काय सांगितलं हो ते सर, समजलं हो. का? हो हो सर. सर, हो, हो, सर. अगदी. हो येस सर. सर. मग काय करायचं ठरवले आता? स्टडी, हार्डवर्क. अभ्यास स्टडी करायचा. सगळ्यात पहिल्यांदा टाइम टेबल हा, बरोबर. बरोबर उत्तर. टाइम टेबल. आणि तुम्ही जे इन्स्ट्रक्शन सांगितले ते सगळे फॉलो करण्याचं सर. अरे वा, छान. अजून आणि ह्या कंटिन्युटी मध्ये राहायचं असेल तर फी पण भरावी लागेल, की उद्या सकाळपर्यंत तुम्हाला Yes, करायची sir. वेळ हो. दिलाय. हा, हो वेळ सर. दिलाय त्याच्यासाठी. तुम्हाला वेळ दिलाय टाइम टेबल टाकण्यासाठी. तुम्हाला काही लिस्ट तुमच्या ह्याच्यावर टाकल्या जातील. तुम्हाला काही मटेरियल असा जो आहे आमच्याकडे, जसा की ओल्ड क्वेश्चन पेपर, तो तुम्हाला तुमच्या ग्रुपवर जर समजा चुकून आम्ही टाकला, म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपला जरी टाकलं की बाबा रे मुलांना पटकन हाताळता यावं म्हणून आम्ही तुम्हाला काही प्रश्नपत्रिका जर दिल्या, त्या प्रश्नपत्रिका तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ग्रुपवर जाणार नाही. त्याची ग्वाही द्याल का तुम्ही मला? नाहीतर मग सगळं ऍप्लिकेशन मध्ये टाकेन बघा. हो सगळं सर. हो. ऍप्लिकेशन मध्ये टाकलं की येस तिथं सर, तुम्हाला- हो सर, Yes, हो, sir. अगदी. हे मी अगदी इथं सर. का टाकणार आहे, समजा तुम्हाला ते प्रश्नपत्रिकेचे प्रिंट पण काढता येतील आणि ते वाचता करता येतील म्हणून तिथं टाकतोय. मग तुमच्याकडून ते दुसऱ्याकडे जाणार नाही याची गॅरंटी आहे का? येस हो सर, सर, of course. डेफिनेटली हो, 100%. एकही part, तुम्ही एकही आमच्यासाठी याच्यात एवढं 100% करताय म्हणल्यावर सर. आम्ही करू शकतो सर. हा, कुठेही जाता कामा नये, कुठल्याही ग्रुपला कुणाला मित्राला सुद्धा काय गरज आहे? त्या मित्राने तुमच्यासाठी तुमचा कधी विचार केला नाही. तुम्ही त्याचा विचार करायची काय गरज आहे का? तुमच्या स्वतःसाठी काही करा, पण इतरांसाठी काही करत बसू नका, कारण हा वेळ तुमच्यासाठी खूप मोलाचा आहे. काही महत्वाच्या गोष्टी आम्ही इथं पण शेअर करतोय, ऍप्लिकेशन मध्ये पण शेअर करतोय. एवढं काम करू आम्ही की तुम्हाला ते सतत देत जाऊ. फक्त तुमचं काय काम आहे की ते सतत करत राहणं, त्याला वेळ देणं. प्रत्येक विषयाचे एक्सपर्ट आहेत. मग तुम्हाला मी ते दाखवलेलं पण आहे. एवढे चांगले एक्सपर्ट लोक आपल्यासाठी इथं जर काम करत असतील, आपल्या सेवेमध्ये जर असतील, तर मला सांगा, इथं बघा ह्या मॅडम आहे तुमचं इंग्रजी घेणाऱ्या, या मॅडम इंग्रजी घेणार आहेत, त्यांचा 20-25 वर्षाचा अनुभव आहे. हे एचओडी आहेत, हे प्राचार्य पण आहेत. एवढं सगळं असणारे मराठी व्याकरण घेणार आहेत, हे तुमचं सामाजिक शास्त्र घेणारे आहेत, हे तुमचे मॅथ्स घेणार आहेत, हे तुम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आहेत. इतकंच काय तर तुम्हाला मानसशास्त्र पण हे शिकवणार आहेत. त्या एवढ्या मोठ्या लोकांचा तुम्हाला सहवास असताना तुम्ही हे करू शकणार नाही का? वाय नॉट? नाही करू शकणार का? करू शकणार करू आहे शकतो सर. सर. तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे की आम्ही सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा, वेळापत्रक बनवा, अभ्यासासाठी निश्चित वेळा ठरवा, अभ्यासासाठी निश्चित एक खोली करा, बैठक व्यवस्था व्यवस्थित करा, मोबाईल ठेवण्यासाठी एक स्टँड घ्या आणि अभ्यासाला तुम्ही तो बसताना किंवा ते लेक्चर अटेंड करताना तो एका जागीच राहील याची काळजी घ्या. इयरफोन्स कानामध्ये असू द्या, नसेल तर स्पष्ट आवाज येत असेल तर तसं करा. डिस्टर्ब होणार नाही अशा अवस्थेमध्ये बसा. गाऊन वर म्हणा किंवा कशा तर चित्र विचित्र अवस्थेमध्ये बसू नका. झोपून बघू नका. काही ज्या गोष्टी आहेत ऍज अ टीचर, आपण एक शिक्षक आहोत, मग कॅमेरा तर चालू असतो, पण तिथं काहीतरी पंखा चालू असतो किंवा हातवारे चालू येतात, कोणतरी मिस्टर म्हणा किंवा कोणतरी येतंय तुमच्या मोबाईल मध्ये वाकून बघतोय, तिथे सगळ्या गोष्टी दिसत आहेत. ह्या गोष्टी कटाक्षाने टाळा. ऍज अ टीचर ऐसा कुछ फॉलो करो की तुमचे सगळे गुण चांगले दिसून येतील. प्रॉपरली सगळं करा. इथून पुढे जे काही नोट्स मिळतील, काही नोट्स देतील, त्या नोट्सचे छोटे छोटे तुम्ही ते लिखित करा. ते तुम्हाला मोठ्या याच्या चार्टवर करून तुमच्या रूम मध्ये चिटकवा. एवम जिथं दरवाजा उघडतोय, ज्या गोष्टी आम्ही सांगितले की हे महत्वपूर्ण आहे, ही उत्पत्ती खूप महत्वपूर्ण आहे, ही उत्पत्ती छोट्या ह्याच्यामध्ये घेऊन ते दरवाजाला लावा. दरवाजा उघडताना झापताना त्या रोज बघत चला. उठल्यानंतर व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन मी आज सांगणार नाही, ते उद्या सांगणार आहे किंवा परवा सांगेन किंवा रविवारच्या स्पेशल बॅच मध्ये सांगेन. व्हिज्युअलायझेशन का पावर क्या है, उससे करना किस तरह से है, का करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तिथे सांगेन. सगळं एका दिवशी नाही सांगणार. मग हे नोट्स छोटे तिथे लावा. एवढंच काय, मी तर काय म्हणतो, जर आपला 5-10 मिनिट वेळ बाथरूम मध्ये टॉयलेट मध्ये जात असेल तर तिथं पण कुठल्या तरी भिंतीवर वगैरे लावा, जेणेकरून बसल्यानंतर ते दिसेल. बघा किती वेळेचा फायदा सांगितला. कुठं कुठं करता येते. जिथं किचन मध्ये तुम्ही 24 तास असता की किचनच्या त्या समोरच्या त्या भिंताडाला लावा. सगळे चार्ट हे ते कोण काय म्हणणार आहे म्हणू दे. ते सासू म्हणेल म्हणा किंवा बाहेरचे काय कागद चिटकवले, काय घर करून टाकलंय म्हणू दे. तुला काय करायचं आहे, माझं घर आहे.
आता ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ते उडता बसता दिसले पाहिजे, उडता बसता तुमच्या नजरेसमोर असले पाहिजे. तेच 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 केले की यश मिळणार आहे. कधीतरी केले की यश मिळत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? येस और नो, राईट और रॉंग? येस सर, येस येस. बरोबर आहे सर. हो जमेल का? जमेल का? येस सर. जमेल का? हो सर. सर येस सर. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला आजचा माझा हा जो ओळख होऊन देणारा जो आजचा तास होता आपला, की ज्याच्यामध्ये मी सिलेबस प्लस आपले जे मार्गदर्शक आहेत प्लस तुमचं प्रॉपर प्लॅनिंग, हे जे तास झाला तो कसा झाला तुमच्या 2 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये मला सांगा. चला कसा झाला हॅलो सांगा. सर. हा सर माझा एक प्रश्न आहे. हा तुम्ही म्हणताय की जॉब सोडून द्या, पण जॉब सोडणं पॉसिबल नाहीये. मग जॉब सोबत हे सक्सेस आपण मिळवू शकत नाही का? तुम्ही वेळ दिला की होऊ शकतं. ते तुमच्यावर डिपेंड आहे. ते कसं मॅनेज करणार आहे, वेळ किती देणार आहे. तुम्ही जॉबला गेले की हो थकून सर. येणार आहे. तुमचं जॉबचं माझा टायमिंग पण काय आहे? तोच प्रश्न आहे सर. हा माझा पण तोच प्रश्न आहे सर. कारण माझा आमचं पण- स्कूलचं सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत असतो सर. हा तुमचा प्रश्न तो आहे, माझा एक्सपिरियन्स तेवढा आहे. तुमचा जो प्रश्न आहे तेवढा. मला माझ्याकडे सगळे तेच येतात. माझ्याकडे तर तुमच्यापेक्षा खूप नमुने येतात. सर मी 2-2 जॉब करतो. मग सर सकाळी कसं उठतो वेळ 7 ला adjust जातो. करायचं? हा सर मग तसा कमी वेळ मिळतो, त्यामुळे म्हणते की हे सक्सेस विथ जॉब आम्ही मिळवू शकत नाही का? डिपेंड ऑन यू हाऊ टू मॅनेज दिस सिच्युएशन. येस. आतून Okay, आवाज sir. आला की होऊ शकतं. आतून आवाज कसं करू बाई, तिकडं जायला लागतंय, ते मुख्याध्यापक लय येडं आहे, ते उशीर केले की असं करतंय, ते तसं करतंय. मग घरी आले की हे, मग बाळ, अमुक तमुक, मग नवरा, मग बायको, मग सासू, मग सून, आणि मग हे सगळं परत घरच्या मुलांचा अभ्यास, मग जेवण बनवणं, हे काय भरपूरच असतात. समस्या एक नाही आहेत महिलांना, अनेक आहेत. अशामधून तुम्ही इथं आलात म्हणजे तुम्ही खूप मान आहात, ग्रेट आहात. ह्या ग्रेट मध्ये काही तुम्हाला सिच्युएशन करावं लागेल, काही तुकडे करावे लागतील. मला सांगा, सोडून दिला जॉब काय अडचण आहे? काय अडचण आहे? पहिला प्रश्न माझा, काय अडचण आहे सोडून द्यायला? तेवढी आपल्याकडे ताकदच नाही. परत मिळेल का नाही सर, लय कष्ट करून मिळवलंय हो सर, काय सांगू तुम्हाला. मग मला नका सांगू, मग मला अडचणीच सांगू नका तुमच्या. मला तुमच्या अडचणीत सांगू नका की हे होत. टीम जिंकलं असं वाटतंय तुम्हाला? ज्या टीम मध्ये 100 सिंह आहेत आणि ससा सेनामध्ये ती टीम जिंकेल का ज्या टीम मध्ये 100 ससे आणि 1 सिंह आय सेनापती थिंक ते जिंकेल? सिंहांचा ग्रुप जिंकेल. 100 सिंहांचा ग्रुप मला जिंकेल असं वाटतं सशांच्या मे बी असं किती सर, लोक मे वाटतंय? मे बी पण मी तुम्हाला सांगतो की ज्याचा सेनापती सिंह आहे आणि 100 ससे टीम मध्ये आहेत तो नक्की जिंकेल, डेफिनेटली जिंकेल. का तर सेनापती जशा प्रकारे वागेल, सेनापतीचा जसा माइंडसेट असेल, सेनापतीची जशी रणनीती असेल, तशाच प्रकारे ते 100 ससे आपली माइंडसेट आणि वागणं आणि लढाई ठेवतील. आणि ज्यांचं सेनापती सशासारखं आहे ते सिंह सुद्धा दबून बसतील, कुठल्या तरी गवताच्या आडोशाला लपून राहतील. आणि म्हणून लीडर मॅटर्स. आणि म्हणून अतिशय योग्य ठिकाणी तुम्ही आले आहात, अतिशय योग्य क्लास तुम्ही निवडला आहात, योग्य मेंटॉरच्या सोबत तुम्ही शिकणार आहात. आणि म्हणून या लढाईतला तुमचा महाविजय निश्चित आहे. तय्यब सरांसारखा सेना आपल्या या पूर्ण कार्याला मिळालाय. आम्ही सगळेजण आहोतच, पण आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून सरांनी बियॉन्ड द बुक जाऊन आपल्याला गायडन्स केलाय. बाकीच्या क्लासेसमध्ये काय असतं, फक्त पुस्तकं, हे पाठ करा, ते पाठ करा आणि गेट आउट. आम्ही माइंडसेटवरही काम करतो, सायकोलॉजीवर काम करतो, वर्तणूक शास्त्रावर काम करतो. आणि म्हणून विजय निश्चित होतो आणि सोपा होतो. लक्षात येते मी काय म्हणतोय ते? येस सर, येस. आपलं हो सर. विजयाच्या हो, सर. दिशेनं पहिलं पाऊल पडलेलं आहे. आपण आपल्या टीईटीच्या दिशेने निघालेलो आहोत, महाविजय मिळवणार आहोत. तर सरांनी ज्या सूचना दिल्या आणि तुम्ही सगळ्यांनी सरांना जी कमिटमेंट दिली की लक्षात ठेवूया आणि आजच्या दिवसापुरता आपण निरोप घेऊया. शेवटचा प्रश्न विचारतो, समज क्लासचं टायमिंग आपलं 7:30 ठेवूया का 7चं ठेवूया? 7 सर कन्व्हिनियंट. 7चा असू दे सर. 7 सर, 7 ओके सर. ओके, सगळ्यांनी 7 वाजता जॉईन करा, कोणीही उशीर करू नका. 7 ते 8 एक सेशन असेल, 8 ते 9 एक सेशन असेल, नेक्स्ट डेलाही तसंच असेल. तिसऱ्या दिवशी सर. एकतर तय्यब सर असतील किंवा मी असेल. ओके, आर यू गेटिंग? सर सर एक प्रश्न होता. हा बोला.
ज्यांना फक्त पेपर 2 द्यायचा आहे त्यांनी म्हणजे सगळं क्लास करायचं का पेपर 2 चे फक्त क्लास करायचं का तुम्ही ते तेवढे एकत्र पूर्ण क्लास class online? करावा लागेल. सर इट इज अ इंटिग्रेटेड क्लास. नाही मला वाटतं It is अमर an पाटलांचा प्रश्न आहे, integrated खूप छान class. प्रश्न आहे. तुम्ही जेवढं सर एक मिनिट सर एक मिनिट. अमर पाटील यांचा प्रश्न आहे, खूप हा, छान बोला सर, प्रश्न बोला, केलाय बोला. त्यांनी की माझं पेपर 2 आहे आणि मला सगळंच अटेंड करावं लागेल का? आता पहिली गोष्ट आहे की पेपर 2 ला मी मगा तुम्हाला चार्ट समोर का ठेवला होता की तुम्हाला ते माहित व्हायला पाहिजे. पेपर 2 ला पहिली भाषा इंग्रजी आहे, दुसरी भाषा मराठी आहे आणि आपण ते घेणार आहे. मग तुम्ही त्याच्यात जॉईन होणार की नाही होणार? सर तुमचा आवाज कट होतोय. येतोय का आता? हॅलो. हा आता येतोय. हा मग पहिला भाषा तुमची मराठी परत आहे, बोला सर, दुसरी रिपीट भाषा करा थोडं. इंग्रजी आहे. इंग्रजी मराठीच्या क्लासला तुम्ही जॉईन होणार की नाही होणार? हा व्हायला हो पाहिजे सर, ना. होणार. मानसशास्त्र पण तुम्हाला आहे, मानसशास्त्र तासाला तुम्ही जॉईन होणार की नाही होणार? तुमचं त्याच्यानंतर हो होणार ना. हा. तुमचं आता काय बीएससी आहे का बी आहे तुम्ही? सर आवाज कट होतोय तुमचा, ऐकू येत नाही. तुम्ही बीएससी आहे का बी आहे? तुमचा कुठला आहे विषय त्याच्यामध्ये पेपर सेकंड मध्ये? माझं MA इंग्लिश आहे. नाही सोशल स्टडीज आहे का मॅथ्स आहे? बी बी मॅथ्स आहे का? काय म्हटलं सर? आवाज तुमचा तुमचा विषय कुठला आहे? सर तुमचा मॅथ्स आहे आवाज का सोशल मॅथ्स आहे का सोशल स्टडीज आहे? बीएड मधला. नाही 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 तुमचं इकडे बीए आहे का बीकॉम आहे तुम्ही? मी BA आहे. बीए आहे म्हणजे तुम्हाला सोशल स्टडीज असणार बरोबर? सोशल स्टडीज असणार तुम्हाला. सोशल स्टडीज का? हो मग सोशल स्टडीजच्या तासाला तुम्हाला हजर राहावं लागेल. फक्त तुम्हाला मॅथ्सच्या तासाला हो. हजर नाही राहिलं तर चालेल. ज्या बरं. दिवशी मॅथ्स असेल तुमचा त्या मॅथ्सला तुम्ही हजर हा. नाही राहिले तर चालेल. ज्यांचं मॅथ्स आहे त्यांनी मॅथ्सला हजर राहायचं, ज्यांचं सोशल स्टडीज आहे त्यांनी सोशल स्टडीजला हजर राहायचं. बाकीचे तर सगळ्याच विषयाला तुम्हाला हजर राहावं लागेल. मॅटर क्लिअर? बरोबर 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 ठीक आहे. कळतंय सर का? माझा एक म्हणजे प्रश्न तुम्हाला होता. हा बोला मॅडम. जिंदे मॅडम सर. बोला. हॅलो सर. हॅलो सर. हा बोला मॅडम. हा सर माझं 10वी पर्यंत शिक्षण आपलं ह्याचं आहे, मराठी मीडियम आहे. मग 10वी नंतर 11वी 12वी कॉम्प्युटर सायन्स झालं. त्याच्यानंतर मी BCA केलं सर, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. BCA नंतर DED इंग्लिश माध्यमातून झालंय. मग मी फॉर्म कुठल्या माध्यमातून भरला पाहिजे? मी अजून तुम्ही फॉर्म कुठल्या प्रोसेस माध्यमात? कम्प्लीट केलेलं नाहीये. इंग्लिश 10वी मध्ये आहे का पर्यंत तुमचं? बीएड हा फक्त इंग्लिश मधून इंग्लिश झालंय तुमचं माध्यमातून बीएड? आहे. हो. बर. फॉर्म भरा इंग्लिश माध्यमातून तुम्हाला इंग्लिश सोपं 11वी जात असेल पासून तर. इंग्लिश मीडियम नाही ते कसं मॅटर काय करतं? सायन्स 11वी 12वी कॉम्प्युटर सायन्स इंग्लिश मध्ये भरू देत सर. फर्स्ट लँग्वेज म्हणजे इंग्लिश मला तुमचं मॅटर कुठं हॅलो. करतं बघा मॅडम, तुम्ही बीएड किंवा डीएड कुठल्या माध्यमातून केलं ते मॅटर करतं. आणि परत तुम्ही कुठल्या कॉलेजवर शाळेवर लागणार आहे ते पण तिथं मॅटर करतं. म्हणून इथं तुम्हाला सोडवताना सुटेबल कुठला लँग्वेज होतं? इंग्लिश होतं का मराठी होतं? म्हणजे मराठी मीडियम मधून सोडवायला सोपं जातं, इंग्लिश मीडियम मधून सोडवायला सोपं जातं. माध्यमातून तुम्हाला जे माध्यम सोपं जातं ते त्याला घ्या. थोडंसं इझी जातं सर. हा इंग्लिश ओके सर. म्हणजे चालेल, फर्स्ट ठीक आहे, लँग्वेज मी घेऊन तेच चूज करू दे का मराठीचं? येस मीडियम फक्त चेंज करा. मीडियम हा तो प्रश्न पेपर. माझाही आहे सर. म्हणजे मी अजून फॉर्म भरला नाही. हा फॉर्म भरला नाही. मग मीडियम म्हणजे चूज करायचं आहे का त्याच्यामध्ये पेपर सोडवण्यासाठी? हो. बर ठीक आहे चालेल सर. आणखी एक प्रश्न होता की आपण म्हणजे टेटचे पुस्तक पण रेफर करू शकतो का? टेटचे आता कशाला? नाही म्हणजे आता आहेत माझ्याकडं म्हणून विचारतोय. टेटचे म्हणजे TIIT का? हा TIIT चे पुस्तक रेफर करू त्याचा शकतो का? काय उपयोग होत नाही सर, कारण TIITचा एक तर सिलेबस वेगळा होता, हा वेगळा आहे. तुम्ही ग्रामरचा तेवढा बघू बर. शकता पण त्याच्यात वेळ जाईल. मी तुम्हाला उद्या परवा 2 बर. दिवसामध्ये त्या विषयाचे प्रेफर करायला लावेन. ते देईन पण तुम्हाला. एक्स्ट्रा आपल्याकडे मटेरियल आहे, स्टडी मटेरियल आहे, ते तुम्ही प्रेफर करा. थोडं तुमचं जे मटेरियल ओके एक्स्ट्राचं आहे ते थोडं अवॉइड करा.
ओके सर, ठीक. आपल्याकडचं सर, मटेरियल तुम्हाला सफिशियंट होईल. प्रश्न आहे. हॅलो हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो बोला ना हा मॅडम, येतोय सर, आवाज. माझा प्रश्न आहे की आता त्या सरांनी आणि मॅडमनी म्हटल्याप्रमाणे त्यांचं फील्ड वेगळं आहे. आता माझंही एमकॉम फील्ड आहे. जर आता मी ही एक्झाम देते तर ते मला कुठल्या बेसवर लागेल? 1ली ते 5वीच्या बेसवर का 5वी ते 10वीच्या का 11वी 12वी? कारण की माझं एमकॉम बीएड आहे का झालेलं आहे तुम्ही? आणि बीएड बीएड माझं आहे का काय? स्पेशलायझेशन इंग्लिश तुम्ही आहे. बीएड आहे का काय आहे? बीएड आहे, बीएड बॅचलर ऑफ बीएड झालंय, डीएड नाही, बीएड झालाय. बॅचलर ऑफ आणि एज्युकेशन. माझं कॉमर्स स्ट्रीम आहे. एमकॉम झालंय माझं. आणि मग ते टीईटी आता आपण देतोच आहे. अजून मी सध्या तरी फॉर्म भरले नाही. मग ते उपयोगी आहे का? कारण की बऱ्याच जणी मला सांगितलं की तुझं एमकॉम झालंय तर तुझं बसतच नाही, मग तुला फक्त परत एमए करून घ्यावं लागेल, असं काही आहे का? तुम्हाला इथं मी डिमोटिवेट करणार नाही. तुम्ही मला वैयक्तिक फोन करा. इथं डिमोटिवेटेड होताल तुम्ही. तुमचं आता जर ते नाही, करणं त्यासाठीच म्हणलं सर, ठरलं, कारण की कसं डिमोटिव्ह. मी तुम्हाला हा. पर्याय सांगतो त्याच्यावर काय करावं लागेल. मी पर्याय सांगेन तुम्हाला. काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. तुम्ही मला पर्सनल वैयक्तिक मोबाईल फोन करा. बरं सर, चालेल सर. सर तुमचा नंबर? कासार सरांकडून घ्या, देतात ते तुम्हाला. हो. ओके सर, चालेल. सर, माझा पण एक क्वेश्चन आहे. हॅलो सर. हा सर, बोला माझं बिराज. पण बीएड झालं आहे ग्रॅज्युएशन. आता मी बीएड करते. पहिली लँग्वेज टीईटीला मराठी ठेवली, दुसरे इंग्लिश आली बरोबर. आणि माझं बीए झाल्यानंतर थर्ड मला मानसशास्त्रच येणार आणि फोर्थ सोशल सायन्स येणार. मग विज्ञान आणि गणित नाही ना? नाही, विज्ञान गणित येत नाही तुम्हाला मॅडम. तुम्हाला सामाजिक शास्त्र येणार, ओके. गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र येणार तुम्हाला. हो सर, ओके सर. म्हणजे 4च सब्जेक्ट, मराठी, इंग्लिश, मानसशास्त्र, सोशल सायन्स, म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. ओके बरोबर. ओके सर. हो सर, ओके. आणि उद्यापासून आपली तासिका 7 वाजता चालू होईल, 9 वाजेपर्यंत चालतील. टायमिंग इज परफेक्ट, नो चेंज. हा ओके. तर मला वाटतं मी इथं थांबावं. काही ओके सूचना सर. असतील तर तुम्हाला तुमचे कासार सर देतील. कासार सर काय सूचना द्यायची असेल तर द्या. तुम्हाला आजचा तास कसा वाटला तुम्ही फीडबॅक मेसेजद्वारे ग्रुपवर पण करू शकता. ठीक आहे. ओके, धन्यवाद. मी या ठिकाणी तुमच्याकडून थांबतो. ज्या शंका असतील ते तुम्ही सरांना विचारू शकता. ओके. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. क्लासची वेळ आपली असेल सगळ्यांच्या आग्रहानुसार किंवा मागणीनुसार. तय्यब सर. हा सर. हॅलो. हा बोला. 7 ते 8चं एक सेशन असेल आणि 8 ते 9 वाजता. हो, आणि त्याचं टाइम टेबल पण आपण सांगितलं त्याच पद्धतीनं पुन्हा सांगतोय, त्याच ऍटिट्यूडनं, त्याच माइंडसेटनं, त्याच बॉडी लँग्वेजनं, त्याच पद्धतीनं अटेंड करायचं आहे. आपल्याला यश मिळवण्यासाठी गरजेचं आहे. आणि त्यावेळी तुम्हाला ते मार्गदर्शन, तुम्हाला सगळ्या प्रकारचा प्रॉपर गायडन्स करतील, नोट्स देखील मिळतील तुम्हाला. ओके. तुम्ही सरांना कमिटमेंट दिली आहे, तुम्ही तुमचं टाइम टेबल उद्या पूर्ण करून देत आहे 8 वाजेपर्यंत आणि उर्वरित पेमेंट देखील तुम्ही पाठवताय. आणि अगदी लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या ज्या जीवलगांचं कल्याण व्हावं, त्यांनाही पास करता यावं, त्यांनाही परीक्षा सोपी जावी, तर त्यांना आपल्या ग्रुप इन्व्हाइट करा आणि त्यांना सांगा की छान क्लास आहे, तुम्ही जॉईन करून तुम्ही देखील पास होऊ शकता. ओके. तय्यब सरांचे विशेष आभार आणि माझ्या या नवीन विद्यार्थ्यांच्या नव्या टीमचे देखील आभार आणि शुभेच्छा. आपण आता आपली मीटिंग थांबवतो आहोत. यू मे गो नाव अँड हॅव अ हॅपी डे अहेड. थँक्यू सर. थँक्यू सर. वेळेत सगळे जण जॉईन करूया.